दादा चहा नेला का आतमध्ये? चहा नेला का आतमध्ये? अच्छा. स्क्रीन दिसते का माझी? यस, विजिबल. हो. तर व्यवसाय संधी आणि गुंतवणुकीनुसार संकल्पना. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की 50,000 रुपयापासून तर 50 लाख रुपयापर्यंत आपल्याला कर्ज जे आहे ते आपल्याला शासनाकडून मिळू शकते आणि 50,000पासून तर 50 लाखापर्यंत आपल्याकडे शासनाच्या वेगळ्या योजना आहेत आणि आपण व्यवसाय स्टार्ट करू शकतो. कमीत कमी 50,000 रुपयात आपण व्यवसाय स्टार्ट करू शकतो. त्यामध्ये 50,000 ते 1,00,000 रुपयामध्ये सुरू होणारे जे व्यवसाय आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला व्यवसाय येतो की कमी भांडवली सुरू करायचा असलेला व्यवसाय, ज्यामध्ये दिलेले आहे 5 प्रकारचे कंटेंट जे सांगतात की ऑनलाईन कॅटेगरीमध्ये आता सध्याच्या तुम्ही जर बघाल तर ऑनलाईन सर्व्हिस जे आहे, ई कॉमर्स सर्व्हिस जे आहे, ई ट्रेडिंग जे आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहे आता मार्केटमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात चालू आहे. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की ऑनलाईन मध्ये येणारे जे काही व्यवसाय आहे यामध्ये जसं की ड्रॉप शिपिंग सर्व्हिसेस आहे, सेकंड आहे याच्यामध्ये दुसरं सायबर कॅफे असेल तुमचं, फ्रीलान्सिंग असेल, सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे जसं की इंस्टाग्राम आहे, सोशल मीडिया आहे, एफिलिएट मार्केटिंग आहे. या सगळ्या भांडवली कमी पैसे लागतात आणि खूप कमी प्रमाणात हा व्यवसाय सुरू होतो, ज्याच्यामध्ये तुमची एकदम इनिशिएटिव्ह रक्कम तुमची इन्व्हेस्ट होते आणि या इन्व्हेस्ट होणाऱ्या रक्कममध्ये तुम्ही चांगला नफा याच्यामध्ये कमवू शकता. 50,000पासून तर 1 लाखापर्यंत या व्यवसायामध्ये छोटीशी इन्व्हेस्ट करून आपण आपला व्यवसाय स्टार्ट करू शकतो. यामध्ये खूपसं काही लॉजिक नाही आहे. जर तुम्ही छोटस आजच्या जर चालू कंडिशनच्या नुसार तुम्ही जर बघत असाल तर सायबर कॅफेची पण डिमांड आहे. सायबर कॅफेमध्ये तुम्ही सध्या 2 कम्प्युटर घेऊन तुम्ही स्वतःचा एक व्यवसाय छोटासा एखाद्या स्कूल, कॉलेजेस आणि जिथे स्टुडंटचा एरिया आहे त्या एरियात जर तुम्ही एक छोटीशी जागा घेऊन किंवा एखादी 4 व्हीलर मध्ये त्याला थोडंसं रिस्ट्रक्चर करून कमीत कमी पैशात तुमचा एक छोटासा व्यवसाय स्टार्ट होऊ शकतो, जिथे तुम्हाला पर डे ला 3,000 ते 5,000 रुपये तुम्हाला आरामशीर त्यामध्ये तुम्हाला पडेल. सायबर कॅफे जो आहे हा खूप इफेक्टिव्ह असलेला बिझनेस आहे, ज्याच्यामध्ये तुमची लागतचा जो रेशो आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा जो रेशो हा कमी प्रमाणात आहे आणि अर्निंग सोर्स खूप चांगला आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला जी मेहनत आहे सायबर कॅफेमध्ये जशी तुमची मार्केटिंग असणं, सोबत मार्केटिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काही स्कूल, कॉलेजेस यांना तुम्हाला कनेक्ट व्हावं लागेल. ते तुम्हाला काही प्रोजेक्ट्स देतील. त्याच्यानंतर तुम्हाला ते लोक ऍडमिशनचे काही ऍप्लिकेशन असतील, स्कॉलरशिपचे काही ऍप्लिकेशन असतील, या संदर्भात तुम्हाला ते लोक सपोर्ट करू शकतात. त्या व्यतिरिक्त सुद्धा पण काही प्रोजेक्ट्स असतात, काही थेसिस असतात, या संदर्भात सुद्धा तुम्हाला स्कूल, कॉलेजेस जे आहे हे तुम्हाला हेल्प करू शकतात. सेकंड मध्ये येतं की जसं की ड्रॉप शिपिंग, जसं आता आपल्या हँडलवर दिलेलं आहे की ड्रॉप शिपिंग सर्व्हिस काय असेल, तर ड्रॉप शिपिंग सर्व्हिस मध्ये काय येतं की ड्रॉप शिपिंग सर्व्हिस मध्ये सगळे ऑनलाईन सेमिनार आहे, सॉरी ऑनलाईन बिझनेस आहे याच्यामध्ये, ज्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची तुम्हाला ना वेअर हाऊस लागेल, ना तुम्हाला कुठली जागा लागत, ना तुम्हाला कुठले प्रोडक्ट स्वतःला परचेस करून तुमच्याकडे स्टोअर करावं लागत. ड्रॉप शिपिंग मध्ये काय केलं जाते की एका ई कॉमर्स वेबसाईट वरून काही प्रोडक्ट परचेस करायचे असतात, ते तुमच्या फक्त ई कॉमर्स
क्लाउडला तुम्हाला ते ठेवावं लागेल, किंवा तुमच्याकडे असलेले जे काही ई कॉमर्स वेबसाईट आहे त्यावरचा तो डेटा कॉपी करून तुमच्या रिलेटेड असलेले जे काही ई कॉमर्स वेबसाईट असेल, सोशल मीडिया असेल, त्यावर तुम्हाला ते तुमचं कॅटलॉग अपलोड करावं लागेल. त्याच्यावर तुमचे पर्सेंटेज ऍड करून, जसं की एक्झाम्पल असेल की मला एक होम थिएटर परचेस करायचं आहे, किंवा मला एक डिजिटल गॅजेट परचेस करायचं आहे जे माझ्या घरी उपयोगीत असेल आणि माझ्या व्यवसायाच्या उपयोगी असेल, किंवा माझ्या मित्रांना मला विकायचं असेल, तर त्या प्रोडक्ट रिलेटेड आपण काय करायला पाहिजे की जसं की आता इंटरनॅशनल मार्केटचे काही पोर्टल्स आहे, जसं ईबे आहे, इंडिया मार्ट्स आहे, अशा बऱ्याचशा पोर्टल्स आहे जे आपल्याला वेगळ्या वेगळ्या इंटरनॅशनल मार्केटशी कनेक्ट करतात. आपल्याला त्या पोर्टलवर आपण जाऊन तिथल्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन घेऊ, त्यांचे रेट कॅल्क्युलेट करून आपण ते आपल्या इथले जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, मंत्रा आहे, त्याच्यानंतर तुमचं फ्लिपकार्ट, अमेझॉन, मंत्रा सोबतच तुमचं व्हॉट्सअप स्टेटस आहे, इंस्टाग्राम हँडल आहे, फेसबुक आहे, या सगळ्यावर तुम्ही त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ऍज इट इज कॉपी पेस्ट करून एमआरपी रेट मध्ये तुमचे पर्सेंटेज जोडून तुम्ही त्याला सेल आउट करू शकता. इंटरनॅशनल लेवलवर जे काही मार्केट आहे त्याची कॉस्ट जी आहे ती कमी निघते आपल्या इथं विकत असलेल्या प्रोडक्ट मध्ये. तर आपण ड्रॉप शिपिंग प्रोडक्ट मध्ये या पद्धतीने आपण काम करू शकतो. ड्रॉप शिपिंग प्रोडक्ट साठी सध्याच्या कंडिशनला युट्यूबवर येणारे काही ऍड्स आहेत, काही फेसबुकला ऍड्स आहे, काही इंस्टाग्रामला ऍड आहेत, ज्याच्यामध्ये चांगले चांगले व्यक्ती जे आहेत ते तुम्हाला ड्रॉप शिपिंग बद्दल एक्झॅक्ट कसं काम करायचं, मला एक्झॅक्ट ड्रॉप शिपिंगला मला काय करता येईल. ड्रॉप शिपिंग मध्ये असं नाहीच की प्रोडक्ट सेल आउट केले पाहिजे. तुम्ही ड्रॉप शिपिंग मध्ये तुम्ही कुठल्या एखाद्या आयटी रिलेटेड कंपनी सोबत पण काम करू शकता. एखाद्या फॉरेन कस्टमर सोबत तुम्ही कन्व्हर्सेशन करून, तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन खूप चांगलं असेल तर तुम्ही त्या फॉरेन कस्टमर सोबत कन्व्हर्सेशन करून तुम्ही त्यांना पोर्टल डेव्हलपमेंट साठी हेल्प करू शकता. तुम्ही त्यांना कुठल्या प्रोडक्टची सर्व्हिस देण्यासाठी हेल्प करू शकता. तुम्ही ग्राफिक डिझायनिंग साठी त्यांना हेल्प करू शकता. आपल्या इथे तुम्ही बघाल तर फ्रीलान्सिंग साठी खूप सारे मुलं अजूनही फ्रीलान्सिंग करतात आहे. त्यांच्याकडे खूप सगळ्या पद्धतीचं टॅलेंट आहे, त्यांच्याकडे डिजिटल इक्विपमेंट्स आहे, त्यांच्याकडे स्किल नॉलेज खूप चांगलं आहे, पण त्यांच्याकडे कस्टमर नसतील. तर तुम्ही अशा फ्रीलान्सर्सला शोधून तुम्ही त्यांना कस्टमर देऊन तुम्ही ड्रॉप शिपिंग मध्ये आणि फ्रीलान्सिंग मध्ये काम करू शकता. फ्रीलान्सिंग जर बघत असाल तर फ्रीलान्सिंग मध्ये काही असा फार मोठा टेन्शन नाही आहे, किंवा फ्रीलान्सिंग मध्ये खूप मोठं लॉजिक नाही आहे. तुम्हाला येत असलेल्या तुमच्या ज्या काही आयडियाज असतील, तुम्हाला येत असेल, तुम्हाला जे नॉलेज तुमच्याकडे असेल, तुमचं वर्किंग काही स्किल असेल, तर तुम्ही फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून तुम्ही करून घेऊ शकता. तुम्हाला फक्त तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तुमचे ऍड्स देणे आहे, तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन देणे आहे. एक एक्झाम्पल सांगतो, माझा मित्र आहे एक, तो डिजिटल कॅटलॉग, डिजिटल मार्केटिंग साठी खूप चांगला काम करतो, आणि तो जर बघाल तर तो ग्राफिक डिझायनिंग खूप चांगलं करतो, डिजिटल मार्केटिंग खूप चांगलं करतो. मग तो फ्रीलान्सिंग म्हणून पण काम करतो. त्याला काही माझे काही मित्र आहे जे त्याला फ्रीलान्सिंग साठी हेल्प करतात, त्याला फॉरेन क्लायंट त्याला देतात, आणि तो घरी बसून त्याच्या पार्ट टाइम वेळेत तो खूप चांगलं अर्निंग सुद्धा करतो. तर आपण फ्रीलान्सिंग सुद्धा करून आपण चांगलं अर्निंग करू शकतो. सोबतच जर आता बघाल आपण की आता तुम्ही बघत असाल की युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या सगळ्या प्लॅटफॉर्मवर बरेचसे लोक आहेत जे रील स्टार झालेले आहे, फेमस झालेले आहे, त्यांना खूप कमी वेळात फेम मिळालेला आहे. तर छोटे छोटे क्लिप, डेली व्लॉग तयार करून तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक वरून, युट्यूब वरून एक पर्टिक्युलर टाइम वर छोटस अर्निंग करू शकता. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मेहनत इतकी घ्यावं लागते की तुम्ही जे व्हिडिओ बनवत असाल त्या व्हिडिओसाठी लागणारा कंटेंट, त्यासाठी लागणारे इक्विपमेंट, लोकेशन, स्क्रिप्ट कधी येणार आहे? आणि थोडंफार तुमचं एडिटिंगचं नॉलेज आणि स्किल हे तुम्हाला असणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर थोडंफार नॉलेज घेतलं, तुम्ही थोडंफार काम केलं, तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इंस्टाग्राम म्हणजे सोशल मीडियावरून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकता. तुम्हाला जर वाटत असेल की आपण
चालेल ना काय चांगलं टॅलेंटेड आहे लोकांना माहिती देण्याकरिता, तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन सध्या चालू तुम्ही आहे. कुठल्याही एखाद्या व्यवसायाला पकडून तुम्ही त्याचा एक छोटासा लॉक तयार करून तुम्ही तो लॉक तुम्ही त्या इंस्टाग्रामच्या हँडलवर, तुमच्या म्हणजे पेजवर आपण हाऊ टू स्टार्ट किंवा बिझनेस, संबंधित जो हाऊ तुमचा टू क्लायंट असेल त्यांच्या राईज पेजवर तुम्ही फंड, टाकून तुम्ही त्याला मार्केटिंग हाऊ करू टू शकता आणि टेक त्याच्यापासून चांगल्या पद्धतीचं अर्निंग करू शकता. सेकंड थिंग आहे की आता याच्यामध्ये येतो की लघु उद्योग. आता हे जे काही प्रकार मी तुम्हाला सांगितले हे आहेत सगळे ऑनलाईन रिलेटेड. याच्यामध्ये आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत अजून ज्या आपण नाही चर्चा केल्या आहेत. त्या जर मी ऑनलाईन शेअर मार्केट बद्दल खूप बोलतो तर बऱ्याचशा गोष्टी आहे की शेअर मार्केट आहे. शेअर मार्केटमध्ये पण रिस्क खूप आहे. ज्याचा समजा बीकॉम झालं असेल, कॉमर्स रिलेटेड त्याचं एज्युकेशन झालेलं आहे किंवा त्याचं मॅथमॅटिकल खूप स्ट्रॉंग आहे, ज्याला अल्गोरिदम वगैरे खूप चांगल्या पद्धतीने समजतात, अशा कॅन्डिडेटनी जर शेअर मार्केटमध्ये गेलं तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला शॉर्ट टाइम मध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला अर्निंग करता येते. तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं अर्निंग करू शकता आणि कमी वेळेत तुम्ही चांगल्या पद्धतीने अर्निंग करून तुम्ही स्वतःला सेटल करू शकता. फॅक्ट एवढाच आहे की शेअर मार्केटच्या बाबतीत जर सांगतो म्हटलं तर शेअर मार्केटमध्ये रिस्क फॅक्टर जो आहे तो खूप जास्त आहे. पण हा जो रिस्क फॅक्टर हा बिझनेस मध्ये पण खूप जास्त आहे. असं नाही की बिझनेस मध्ये रिस्क फॅक्टर नाहीच आहे, बिझनेस मध्ये सुद्धा रिस्क फॅक्टर आहेतच. तर आता आपण पुढे वळूया की लघु उद्योग जो आहे आणि उत्पादन व्यवसाय कसे करता येतील. लघु उद्योग मध्ये मोडले गेलेले जे प्रमाण आहे ते असे आहेत की तुम्ही म्हणजे घरी बसल्यानंतर सुद्धा घरून कुठल्याही पद्धतीचं तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग छोट्याशा प्रमाणात कुठल्याही प्रोडक्टची तुम्ही पॅकेजिंग वगैरे करून कुठल्याही प्रोडक्टला तुम्ही थोडस रिस्ट्रक्चर करून तुम्ही लघु उद्योग मध्ये तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही जास्त अर्निंग करू शकता. आता या लघु उद्योग मध्ये मोडल्या गेलेल्या कॅटेगरी कुठल्या असेल की जसं आता जर मला घरी अगरबत्ती बनवायची असेल, जसं आता मार्केटमध्ये रॉ अगरबत्ती बनवणारे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त लोक आहे, ज्याच्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांमध्ये लघु उद्योग जे आहे ते टाकण्यास मदत केलेली आहे. जसं की अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंग, मेणबत्ती मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्यानंतर अगरबत्ती मेणबत्ती आहे. आता आपण बघतोय की घरी छोट्या छोट्या अशा कुंडी सारख्या धूप येतात आता वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या, त्या धूप बत्ती असतील. त्या व्यतिरिक्त कोणी हार बनवत असेल, कोणी फुलापासून काही प्रोडक्ट बनवत असेल, कोणी हँडक्राफ्ट करत असेल घरून, तर अशा काही छोट्या गोष्टी आहेत ज्या घरी येतात, घरून तयार केल्या जातात, त्याला घरून विकल्या जातात आणि आपल्या लोकल लेवलला मार्केटिंग करून विकल्या जातंय. जसं रक्षाबंधनला राखी येतं, उन्हाळ्याच्या टाइमला पतंग विकल्या जातं, मकर संक्रांतीमध्ये त्याला धागा लागतो म्हणजे त्याला मांजा म्हणतो आपण. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहे, लोणचा आहे, पापड आहे, शेवड्या कुरड्या उन्हाळ्यात खूप जास्त चालतात, चिप्स वगैरे आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या या व्यवसायात लघु उद्योगमध्ये मोडल्या जातात. मसाल्यांचे पॅकिंग असतील छोटेफार. त्यानंतर लघु उद्योग मध्ये येणारे आणखी व्यवसाय आहे जसं की आपलं डेकोरेशन असतील, इव्हेंट मॅनेजमेंट असेल, कोणाचं डेकोरेशन असेल, कोणाकडे स्टेज डेकोरेशन असेल किंवा इव्हेंट मॅनेजमेंटचा काही असेल कोणाकडे, तर असे काही जे आहेत ते लघु उद्योग मध्ये आपण कन्सिडर करून त्याला तुम्ही डेव्हलप करू शकता या व्यवसायात. पूर्ण खाल्लं तर आता जे आहे ते नेक्स्ट अशी आहे की 1 लाख ते 50 लाखापर्यंत, 5 लाखापर्यंत सॉरी, 1 लाख ते 5 लाखामध्ये येणारे जे काही व्यवसायाचे प्रकार आहेत ते जातात सेवा व्यवसायामध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही विविध प्रकारची सेवा तुम्ही कस्टमरला प्रोव्हाइड करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची असं तुम्हाला कस्टमरला जी दिली गेलेली सेवा असेल, एक जसं की आता सलून असेल, सलून मध्ये तुमच्या इथे येणारा कस्टमर येतो, तुम्ही त्याला दाढी कटिंग वगैरे, मसाज वगैरे अशा काही गोष्टी करून तुम्ही त्याला एक प्रकारची सेवा पुरवता. किंवा इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंग शॉप असेल, ज्यामध्ये तुम्ही त्यांना मदत करता की आमच्या इथलं प्रोडक्ट जे आहे ते आता वर्किंग नाही करत आहे, ते डॅमेज झालेलं आहे आणि अशा
प्रोडक्टला तुम्ही रिपेअर करून तुम्ही ते मार्केटमध्ये त्यांना एक प्रकारची सेवा पुरवता. एक जसं की अजून आहे की बिछायत केंद्र असेल, त्यानंतर दुसरं असेल की तुम्ही त्यांना आपलं वॉटर कॅन बिझनेस असेल समजा, जो आता मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालतोय. तुम्ही बघत असाल की प्रत्येक तालुका प्लेसवर, गावाच्या प्लेसवर वॉटर प्लांट जास्त झालेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही सेवा व्यवसाय त्यांना प्रोव्हाइड करू शकता. आणि या व्यवसायासाठी तुम्हाला फारशी काही तडजोड करावं लागत नाही. खूप कमी टाइम मध्ये लवकर उभा होणारा व्यवसाय या व्यवसायामध्ये येतात, सेवा व्यवसायामध्ये. त्यामध्ये तुमची स्किल खूप चांगली असणं गरजेची आहे सेवा व्यवसायामध्ये. तर तुम्ही सेवा देत असाल त्याच्यामध्ये तर तुमचं नॉलेज खूप चांगलं असणं गरजेचं आहे, कारण कस्टमर जोडणे हा खूप मोठा फॅक्ट आहे. कस्टमर सहजासहज जुळत नाही आपल्या याला, पाहिजे का तुम्हाला आणखी थोडं? आणि कस्टमर जोडण्याकरिता आपल्याला खूप सारी मेहनत घ्यावी लागते, मार्केटिंग करावं लागते आणि कस्टमरला त्या क्वालिटीची सर्व्हिस प्रोव्हाइड करावं लागते. त्यानंतर येतो की उत्पादन आणि डिस्ट्रीब्युशन व्यवसाय. तर उत्पादन जर आपण सेक्टर मध्ये बोलतो म्हटलं तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही जी मोडत नाही. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये काम करत असलेले जे बिझनेस आहेत, ते बिझनेस आहे गार्मेंट इंडस्ट्री असेल, फूड इंडस्ट्री असेल, त्यानंतर पल्प इंडस्ट्री असेल. तर अशा विविध प्रकारच्या इंडस्ट्री ज्या आहे या उत्पादन मध्ये जातात. कुठले मेटल इंडस्ट्री असेल. तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे खूप मोठं सेक्टर आहे, ज्याच्यामध्ये स्टार्टिंग 1 लाखापासून तर तिकडे 10 CR 40 CR पर्यंत सुद्धा जाऊ शकते. आपण तिथपर्यंत जाणार नाही, आपण जाऊ मॅक्स टू मॅक्स 50 लाख पर्यंत. तर उत्पादन क्षेत्र आणि डिस्ट्रीब्युशन क्षेत्रामध्ये येणारे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये ऍग्री प्रोडक्ट्स येतात. त्यानंतर आता तुम्ही बघत असाल की मार्केटमध्ये सगळ्यात जास्त क्रेज आहे, आपण जे चहा वगैरे पिण्याची ज्यांना जास्त हॅबिट आहे त्या लोकांकडे तुम्ही बघत असाल तर पेपर कप खूप जास्त प्रमाणात चालतो. पेपर कप याला साधारणतः 5 लाख 15 लाखापर्यंत त्याला अमाऊंट जी आहे ती खर्च त्याच्यावर होतो. तुम्ही 15 लाखापर्यंत तुम्ही पेपर कपचा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता. त्याच्यानंतर प्लेट्स असतील, जेवणासाठी थाली लागत असेल, द्रोण लागत असेल, नाश्त्यासाठी जे आपण बर्थडे वगैरे पार्टी वगैरे सेलिब्रेट करतो त्यासाठी प्लेट्स लागत असतील आपल्याला. तर एक प्रकारचे डिस्पोजल आर्टिकल जे आहेत ते या प्रोडक्ट मध्ये येतात. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन व्यवसायामध्ये काय येतं, तर डिस्ट्रीब्युशन व्यवसायामध्ये जसं की आता ट्रेडिंग एक प्रकारचा व्यवसाय आहे. कुठल्याही गोष्टीची डिस्ट्रीब्युटरशिप घेणे. जसं की आता तुम्ही बघत असाल की अमृत तुल्य जे आहे हा फ्रँचायझी बेस्ड मॉडेल आहे, एक प्रकारची डिस्ट्रीब्युशनशिप आहे. त्यानंतर तुम्ही बघत असाल की आता गारमेंटचे सुद्धा नवीन नवीन प्रकारचे डिस्ट्रीब्युशन आलेले आहे. एवढा वेळ काय केला अभिषेक? पाण्याची वाट बघितली का? 2 3 आणि जे येणार नाही ना 5 6 तास ते प्रेझेंट करते PPT. 3 4 आधी तू प्रेझेंट करेल. म्हणजे काय होणार जो 5 तर डिस्ट्रीब्युशनशिप आणि उत्पादन व्यवसायामध्ये येणारे जे काही व्यवसाय आहेत, जसं की आता पॉलिमर बिझनेस असेल, त्यानंतर घरगुती लागणारे जे काही समजा आर्टिकल्स आहे, आता तुम्ही बघत असाल की घरगुती तुम्ही छोट्या प्रमाणात तुम्ही त्याला स्टार्ट करू शकता की शॅम्पूज असेल, डिशवॉश असेल, फ्लोअर क्लीनर आयटम असेल. तर असे काही व्यवसाय आहे जे तुम्ही एकदम घरी बसल्या तुम्ही एकदम कमी वेळात त्याला तयार करून तुम्ही शॉर्ट सेल मध्ये विकू शकता तुम्ही. कोणीच नाही. आतापर्यंत तुम्हाला जे काही 1 लाख ते तुम्हाला 1 लाख ते 5 लाखापर्यंत तुम्हाला जे काही तुम्हाला आर्टिकल सांगितले, त्या आर्टिकल मध्ये आपण बघितलं की सेवा व्यवसाय, उत्पादन व्यवसाय जे 1 लाख ते 5 लाखापर्यंत स्टार्ट होतात. आपण आता ते पुढे जाऊया 5 लाख ते 10 लाखापर्यंत. 5 लाख ते 10 लाखापर्यंत जो काही व्यवसाय कॅटेगरी आहे हे जाते मायक्रो बिझनेस मध्ये. आणि या बिझनेस मध्ये जे आहे ही कॅटेगरी येते याच्यामध्ये जसं की आता फास्ट फूड सर्व्हिस असेल, रेस्टॉरंट, कॅफे, हॉटेल,
त्यानंतर ई हॉटेलिंग जे आहे हे सगळ्यात जास्त आता ट्रेंडिंग मध्ये आहे. तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये की रिक्षा जे आहे फोर व्हीलरला मॉडिफाईड करून रिमॉडिफाईड करून आपल्याला तुम्ही बघत असाल की स्ट्रीटवर जे आहे ते सगळ्यात जास्त प्रमाणात तुम्हाला स्ट्रीट फूडवर जास्त आता सध्या दिसायला लागतंय. ट्रेंडिंग आहे, क्रेज आहे. आपल्यासारखा युवा वर्ग जो आहे तो या सगळ्या स्ट्रीट फूड साठी सध्या खूप फॅन आहे. सोबतच तुम्ही जर मेट्रो सिटीला जर जात असाल तर स्ट्रीट फूडचं खूप जास्त क्रेज आहे. आणि मेट्रो सारख्या सिटीमध्ये जे काही पब्लिक आहे त्यांना तिथे पर्टिक्युलर असं समजा की वेळेचं खूप बंधन आहे. तिथे वेळ त्यांच्याकडे खूप असतो, त्यामुळे तिथे स्ट्रीट फूड जे आहे ते खूप जास्त प्रमाणात चालतं. तर स्टार्टिंगला जे स्ट्रीट फूड वर आहे ते खूप जास्त प्रमाणात क्रेज आहे. त्यामध्ये तुमच्यात जे काही टॅलेंट असतील तुम्ही त्या स्ट्रीट फूड वर तुम्ही तुमचं एखादं छोटासा ठेला वगैरे लावून तुम्ही तुमचा व्यवसाय स्टार्ट करू शकता. यामध्ये तुम्हाला खूप काही एफर्ट घ्यावा लागत नाही. फक्त तुमच्याकडे कुशल कारागीर असायला हवा आणि या कारागिराच्या माध्यमातून जे आहे तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं अर्निंग तुम्ही करू शकता. त्यानंतर जो आहे सेकंड थिंग असं आहे की आता डिजिटल मार्केटिंग, जसं मगाशी आपण ऑनलाईन याच्यामध्ये चर्चा करत होतो की डिजिटल मार्केटिंग जर तुम्ही खूप चांगले तुम्हाला कम्प्युटर स्किल असेल, तुमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीचं नॉलेज असेल, त्यामध्ये तुमची काय म्हणतात व्हिज्युअलिटी आणि तुमच्या जर थिंकिंग ग्रास्पिंग पॉवर खूप चांगला असेल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये खूप चांगलं करिअर करू शकतो आपण. कारण की डिजिटल मार्केटिंग जो आहे हा आता लेटेस्ट आणि ट्रेंडिंग आर्टिकल आहे ज्यामध्ये खूप जास्त लोकांना नीड आहे. तर आता मी माझे समजा 3 ते 4 व्यवसाय रनिंग करतो, तर मला मार्केटिंग करण्यासाठी मला डिजिटल मार्केटिंग खूप आवश्यकता आहे. किंवा माझे काही कलिग्स आहे जे व्यवसाय करतायत त्यांना त्यांचा मार्केटिंग करण्यासाठी, त्यांना त्यांचा व्यवसाय एक्सप्लोर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोहोचवण्याकरिता, जसं की ते आता पर्टिक्युलर शहरात पर्टिक्युलर लोकेशन व्यवसाय करत असेल तर त्यांना तो व्यवसाय त्या जिल्ह्याच्या बाहेर, त्या राज्याच्या बाहेर आणि वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग जे आहे हे खूप जास्त प्रमाणात मदत करते. तर आपल्यामध्ये कोणी इंटरेस्टेड असेल ज्यांना ग्राफिक्स आणि कलर कॉम्बिनेशन्स आणि डिझायनिंग करण्यात खूप जास्त इंटरेस्ट असेल, खूप चांगल्या पद्धतीचे त्यांना आर्टिकल्स तयार करता येत असेल, व्हिडिओज तयार करता येत असेल, स्क्रिप्ट रायटिंग जमत असेल, तर अशा लोकांनी डिजिटल मार्केटिंग मध्ये जाऊन त्यांचं करिअर ते खूप चांगल्या पद्धतीने बिल्डअप करू शकतात. सोबतच क्लायंटना जे आहे खूप चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करून त्यांना त्यांचा बिझनेस डेव्हलपमेंट करण्यासाठी ते हेल्प करू शकतात. तर त्यानंतर ई कॉमर्स पण आपण चर्चा केलेली आहे मगाशी. आणि तुम्ही बघत असाल की आपले काही बर्थडे असतील किंवा आपले कुठले फेस्टिवल असेल, तर या सगळ्या फेस्टिवल वगैरे किंवा कुठली इन्फॉर्मेशन आपल्याला पब्लिक पर्यंत पोहोचवायची असेल तर आपण प्रिंटिंग आणि होल्डिंगचा आपण खूप मदत घेतो. जसं की बॅनर असेल, काही व्हिज्युअल ऍड असतील ज्या स्क्रीनवर आपण पब्लिश करतो. तर प्रिंटिंग रिलेटेड पण आपण जो आहे चांगल्या पद्धतीने आपण व्यवसाय करून त्याच्यामध्ये अर्निंग करू शकतो. प्रिंटिंग व्यवसायामध्ये आपल्याला काही फारसा खर्च लागत नाही. त्याच्यामध्ये एक साधारणतः 15 लाखापर्यंत त्याची प्रिंटिंग मशीन येते. एक कमीत कमी मशीन मला वाटतं 7.5 लाखापर्यंत त्याची प्रिंटिंग मशीन येते आणि 7.5 लाखाच्या वरती जे आहे त्या मशीनची कॉस्ट आहे. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं एक तुमचं मार्केट करायचं असेल तर प्रिंटिंग बिझनेस जो आहे, जसं की आपण त्याला म्हणतो आपण की ऑफसेट प्रिंटिंग जो बिझनेस आहे, यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं करिअर तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. ऑफसेट प्रिंटिंग मध्ये तुम्हाला फारसा हे लागत नाही, तुम्हाला मटेरियल लागत नाही. एक तुम्हाला प्रिंटिंग मशीन लागतं, कम्प्युटर सेटअप लागतो, एक डिझायनर लागतो तुम्हाला आर्टिकल जो चांगल्या पद्धतीचे ग्राफिक्स तुम्हाला तयार करून देत असेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये खूप काही कस्टमर कडे स्वतः जाण्याची आवश्यकता नाहीये. कस्टमर तुमच्याकडे येतो. फक्त तुम्हाला चांगल्या पद्धतीचे तुम्हाला कस्टमर पर्यंत कस्टमर जी डिमांड आहे त्याला ज्या पद्धतीचं ग्राफिक्स पाहिजे, ज्या पद्धतीने त्याला होर्डिंग म्हणून पाहिजे ते तुम्हाला जमलं पाहिजे.
तुम्हाला करता आलं पाहिजे आणि या पद्धतीने तुम्ही प्रिंटिंग बिझनेस मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकता. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वर आपण याआधी चर्चा केलेली आहे. त्यानंतर आपण थोडं पुढे जाऊया की लेदर प्रोडक्ट्स आणि फुटवेअर प्रोडक्ट्स. तुम्ही आता बघाल की आपल्या इथे फूडचा जो आहे खूप जास्त लोकांना क्रेज आहे. शक्यतो काही लोक नसतील करत फूड रिलेटेड, पण तुम्ही जर आर्टिस्ट लोक बघत असाल तर त्यांना खूप जास्त आवडतात. आणि आता जे काही इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग आहे, तर जे काही स्टार्स वगैरे आहे इंस्टाग्राम वरचे, त्यांना खूप जास्त प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे कॉस्ट्युम्स आणि त्यांचा पहनावा त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवावा लागतो. त्यामुळे त्यांना फुटवेअर रिलेटेड जे काही लेदर प्रोडक्ट असतील, वॅलेट आहे, शूज आहेत, बेल्ट्स वगैरे असतील, तर अशा बऱ्याचशा आर्टिकलची त्यांना खूप जास्त गरज पडते. काही क्षेत्रात तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम करू शकता. लेदर प्रोडक्ट्स आणि फुटवेअर रिलेटेड तुम्हाला MCD विभाग जे आहे यांच्याकडून तुम्हाला थोडंफार प्रशिक्षण घ्यावं लागेल. कारण की लेदर आर्टिकल जे आहे हे बनवण्यासाठी अपुरं नॉलेजवर काम करता येत नाही. त्याच्यावर आपल्याला जे आहे चांगल्या पद्धतीची पकड पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला MCD विभाग असेल, मिटकॉन विभाग असेल, जिल्हा उद्योग केंद्र असेल, सामाजिक कल्याण विभाग असेल आणि एक लेदर डिपार्टमेंट सुद्धा आहे, जे आपल्याला लेदर इंडस्ट्रीसाठी आपल्याला ट्रेनिंगसाठी हेल्प करते. तर लेदर इंडस्ट्री जी आहे, फुटवेअर लेदर इंडस्ट्री ही खूप मोठ्या प्रमाणाची इंडस्ट्री आहे. याचं मार्केट खूप जास्त प्रमाणातलं मोठं मार्केट आहे. यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण तशीच लागते, तुम्हाला नॉलेज पण तसं लागेल, तुम्हाला स्पेस पण तसा लागतो. त्यानंतर डेअरी फार्मिंग जे आहे, हा आतापर्यंत तुम्ही बघत असाल की आपल्या प्रत्येक स्पॉटवर किंवा छोट्या छोट्या एरियात आता एक छोटी डेअरी उघडली गेलेली आहे. पण डेअरी जे आहे, डेअरी फार्मिंग ही छोटं इंडस्ट्री नाही आहे. यामध्ये तुम्ही जर काम करायला गेले तर डेअरी इंडस्ट्री ही खूप लार्ज इंडस्ट्री आहे. यामध्ये फक्त आपण कस्टमर कडून दूध घेऊनच विकू शकत नाही, तर दुधापासून आपल्याला विविध प्रकारचे प्रोडक्ट्स आपल्याला बनवता येऊ शकतात आणि ते आपण विकू शकतो. विविध प्रकारचे आर्टिकल जे आहे ते दुधापासून तयार केले जातात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमूल नावाची कंपनी, ज्या कंपनीचं अस्तित्व काहीच नव्हतं, आज ती कंपनी इंटरनॅशनल मार्केटमध्ये ग्रोथ करत आहे. इंटरनॅशनल त्या कंपनीचं आज ब्रँडिंग आहे. त्या कंपनीने केलं काय, तर अमूल कंपनीने काही फारसं नवीन काही केलेलं नव्हतं. कस्टमरला डिमांड केली की आम्ही प्रत्येकाचं दूध विकत घेऊ, तुम्ही आम्हाला द्याल तेवढं आम्ही विकत घेऊ आणि तुम्हाला आम्ही रेट सुद्धा मार्केटपेक्षा चांगले देऊ. याच एका शर्ती अटीवर त्यांनी सगळ्यात जास्त मार्केट कॅप्चर केलं आणि सगळ्यात जास्त प्रमाणात त्यांनी त्यांचं मार्केट एक्सप्लोर केलं आणि त्यांनी त्यांची अमूल कंपनी जी आहे यांनी दुधापासून फक्त दूध किंवा दही, पनीरच नाही, तर दुधापासून 101 व्हरायटीचे आर्टिकल तयार करून त्यांनी मार्केटमध्ये लॉन्च केले. आणि आपण बघत असाल की आजच्या तारखेला सगळ्यात जास्त विकले जाणारे प्रोडक्ट आहे आणि आपण सगळ्यात जास्त कंझ्युम सुद्धा अमूलचे प्रोडक्ट करतो. आणि तुम्ही त्याची क्वालिटीला तर समजा कोणी कम्पेअर करू शकत नाही. मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपनी आहेत. त्यामुळे डेअरी फार्मिंग जे इंडस्ट्री आहे हे खूप लार्ज इंडस्ट्री आहे. आपण जर आपल्याला समजा शेळी गाई आणि आपल्याला जर समजा याच याच्यात आपल्याला लक्ष द्यायचं असेल, तर आपण पशुसंवर्धन विभागाला जाऊन आपण या संदर्भात आपण तिथली विचारणा करून त्यांच्याकडून विविध प्रकारच्या योजना आहे पशुसंवर्धन विभागाकडे, जे तुम्हाला पशु विकत घेण्याकरिता तुम्हाला किंवा डेअरी फार्मिंग करिता तुम्हाला मदत करेल. ज्याच्यामध्ये फक्त दूध उत्पादन एवढ्याच करिता तुम्हाला जे आहे ते पशुसंवर्धन विभाग तुम्हाला मदत करेल. जर तुम्हाला दुधापासून विविध प्रकारचे प्रोडक्ट बनवायचं असेल, आईस्क्रीम असेल, दुधापासून दही, लस्सी, ताक, तूप, पनीर, बटर, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बनवायच्या असेल, चीज बनवायचं असेल, तर त्यासाठी लागणारे जे काही इक्विपमेंट्स असतील, ज्या काही इंडस्ट्री लेवलवरचे जे काही प्रोडक्ट आपल्याला इन्स्ट्रुमेंट म्हणूया आपण जे लागत असेल, तर हे सगळे आर्टिकल घेण्याकरिता आपल्याला जिल्हा उद्योग केंद्राकडे आपल्याला जावं लागेल. जिल्हा उद्योग केंद्र आपल्याला त्यासाठी 1 लाख पासून 50,000 पासून
तिकडे 50 लाखापर्यंत तुम्हाला मदत करू शकते. त्यामध्ये आपल्याला शासनाची सबसिडी सुद्धा मिळते. तुमचा प्रोजेक्ट जर समजा 50 लाखाच्या वर असेल, 10 CR पर्यंत असेल, तर तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्राला जाणं भाग पडेल. सॉरी, तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्राला जावं लागेल आणि जिल्हा उद्योग केंद्र तुम्हाला 1 लाखापासून तुम्हाला तिकडे 10 CR पर्यंत तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्र फंडिंग प्रोव्हाइड करू शकते. किंवा तुम्ही MSME कडे जाऊ शकता. तुम्ही MSME कडे तुम्ही डिमांड करू शकता या प्रोडक्ट साठी की मला डेअरी रिलेटेड मला प्रोडक्ट जे आहेत ते मला बनवून विकायचे आहे, मला मार्केटिंग करायचं आहे. डिपेंड करेल की तुमचा प्रोडक्ट जो आहे तुम्ही म्हणजे तुमची इंडस्ट्री जी आहे ते स्मॉल लेवलवरची आहे, मायक्रो लेवलवरची आहे. ठीक आहे. तर तुम्हाला आधी हे डिफाईन करावं लागेल की आपण कुठल्या पद्धतीचा आणि किती मोठा व्यवसाय आपल्याला स्टार्ट करायचा आहे. त्यावर तुम्हाला डिपेंड करेल की जो फंड आहे तो किती रेज करायचा आहे किंवा गव्हर्नमेंट कडून तुम्हाला फंड किती मिळेल. आणि फंड जो आहे देणारी ही बँक राहते. कुठलेही विभाग आपल्याला फंड प्रोव्हाइड करत नाही. एंड ऑफ द जे आहे फंड प्रोव्हाइड करणारी ही बँकच राहते. त्यामुळे आपल्याला जरी वे आपला एखादा डिपार्टमेंट असेल तर फंड प्रोव्हाइड करणारी आपल्याला बँकच असते. कारण की मुद्रांक वाटप जो आहे तो बँकेकडूनच केला जातो. त्यानंतर आता बघूया आपण 10 लाखापासून तर 50 लाखापर्यंत व्यवसाय आहे. आता जे पोस्टर आपल्या समोर आलेलं आहे या पोस्टर मध्ये आपण 10 लाखापासून तर 50 लाखापर्यंत सुरू करत असलेले व्यवसाय किंवा या रकमेत बसणारे जे व्यवसाय आहेत ते कुठले असतील. विपिन सर, 10 लाख पासून 50 लाखापर्यंत जास्त प्रमाणात येणारे व्यवसाय जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचे आहे. विपिन सर, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीवरचे जे बिझनेस आहे ते सगळ्यात जास्त 10 लाखापासून तर 50 लाखापर्यंत याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केले जातो. आता मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय काय जाऊ शकते. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सगळ्याच गोष्टी आहेत. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सुई म्हणजे आपण म्हणू की एका सुईपासून तर विमानाला लागलेले पत्त्यापर्यंत, जहाजाला लागलेल्या अँकर पर्यंत सगळ्याच गोष्टी यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये बसतात. हा फक्त त्यांची वेगळी कॉस्ट आहे. त्या प्रोजेक्ट अकॉर्डिंग त्याची व्हॅल्यू बनते. त्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे त्यांचे प्रोजेक्ट्स आहे. त्या प्रोजेक्ट रिपोर्ट्स नुसार आपण त्यांना ते डिपार्टमेंटला आपण ते सबमिट करू शकतो आणि त्यांना आपण तशी रिक्वायरमेंट आपली मागू शकतो आपण. तर सगळ्यात पहिले आपण बोलूया की 10 लाखापासून तर तिकडे 50 लाखाच्या आत बसणारे व्यवसाय कुठले आहेत. तर फर्निचर जो व्यवसाय आहे बघाल तुम्ही की आपल्या घरात लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या फर्निचर पासून तयार होतात. जसं की फर्निचर मध्ये येणारे तुमचे सोफा असतील, बेड असतील, इंटेरियर आर्टिकल असतील तुमचे किंवा तुमच्या इंडस्ट्रीत लागणारे जे काही फर्निचर रिलेटेड आर्टिकल असेल हे सगळे आर्टिकल जे आहे फर्निचर व्यवसायामध्ये मोडले जातात. त्याच्यामध्ये काही फारशी इन्व्हेस्टमेंट होत नाही. तर तुम्ही डिजिटल आर्टिकल काही घेत असाल, तुम्ही इक्विपमेंट मशिनरीज घेत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांची सुरुवात होतो. त्या मशिनरीमध्ये लेथ मशीन असेल, त्याच्यामध्ये काही डाईंग मशीन असतात, काही एम्बॉस करणाऱ्या मशीन आहे, ग्रेडिंग करणाऱ्या मशीन आहे. त्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या फर्निचर साठी लागतात त्या उपलब्ध आहे. आणि आपण या व्यवसायासाठी आपण मागणी विभागाकडे जिल्हा उद्योग केंद्राकडे आपण मागणी करू शकतो. गोल क्लबचा मीटिंग चालू आहे. त्यानंतर बघाल तुम्ही की प्लास्टिक इंडस्ट्री जी आहे हे खूप सध्याच्या कंडिशनला ग्रोथ करत आहे. तर प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये काय येतं की प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघाल की आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या प्लास्टिक पासून तयार झालेल्या आहेत. जसे पाण्याची बॉटल असेल, जार असेल, लहान मुलांचे खेळणे असेल किंवा मग टेस्ट ट्यूब असेल, लॅबमध्ये लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या प्लास्टिक पासून तयार केल्या जातात. त्यानंतर मोठ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वापरल्या गेलेल्या काही गोष्टी आहेत ज्या प्लास्टिक पासून तयार केल्या जातात. प्लास्टिक इंडस्ट्रीसाठी जो लागणारा खर्च आहे तो एकूण साधारणतः 30 लाखापर्यंत जातो. 30 लाख, 35 लाख म्हणजे साधारणतः 15 लाखाच्या वरती जो आहे तो प्लास्टिक इंडस्ट्रीचा बिझनेस स्टार्ट करता येतो. ज्यामध्ये तुम्हाला बघाल तुम्ही की एक जर मला छोटासा जर व्यवसाय स्टार्ट करायचा असेल ज्यामध्ये मी फक्त टेस्ट ट्यूब आणि प्राइस मॅन्युफॅक्चरिंग करत असेल आणि मला तो एखाद्या कंपनीला सेल करायचा आहे
तर मला जी इन्व्हेस्टमेंट लागेल ती इन्व्हेस्टमेंट लागेल मला साधारणतः 30-35 लाखापर्यंत लागेल, ज्यामध्ये माझ्याकडे एक मला मेल्टिंग मशीन घ्यावं लागेल, एक मला ग्रेडिंग मशीन घ्यावं लागेल, त्यानंतर मला वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या ज्या माझ्या कस्टमरची डिमांड असेल त्या पद्धतीने मला डाय बनवून घ्यावं लागेल. आणि या सगळ्या गोष्टी ज्या डाय वगैरे आहे ह्या माझ्या कस्टमरच्या डिपेंडन्सीनुसार मी तयार करून घेईल. डाय वगैरे बनवायचा एकूण खर्च जो आहे तो साधारणतः 1 लाखाच्या वर जातो. आणि प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना तुम्ही रेझिन आर्टिकलचा पण तुम्ही उपयोग घेऊ शकता. रेझिन आर्टिकल पण खूप चांगलं काम करतो प्लास्टिक या इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर तुम्ही बघत असाल की पॉलिमर पण पॉलीफायबर सुद्धा याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता, जे तुम्हाला छोट्या प्रमाणात तुम्ही डाय वगैरे करून काम करू शकता. आपल्या या वेबिनार मध्ये सध्या आमचे एक मित्र आहे जे जॉईन झालेले आहे, इंगोले आहेत. ते त्यांच्या लेवलवर ते सध्या एक आर्टिकल तयार करतात, मॅनिक्विन्स वगैरे तयार करतात. त्यांना तर बराचसा माहिती आहे या याच्यामध्ये की कशा पद्धतीने कमी याच्यात पण जास्त काम केलं जाऊ शकतं. त्यानंतर प्लास्टिक इंडस्ट्री जी आहे खूप मोठ्या प्रमाणात एक्सप्लोर झालेली इंडस्ट्री आहे. तुम्ही बघत असाल की आपल्या घराच्या फ्लोअरवर आपल्या छतवर आपल्याला पाण्याची टाकी लागत असेल किंवा मग आपल्या घरी लागणारे कुठले पाईप्स असतील, नळ असतील, तर एका मशीन मधून आपण विविध प्रकारच्या डाय बनवून आपण त्याला त्या विविध प्रकारचे आपण आर्टिकल आपण त्या मशीन मध्ये तयार करू शकतो. यामध्ये तुम्हाला फक्त मार्केटिंग साठी तुम्हाला एफर्ट घ्यावा लागेल, तुम्हाला तुमचा कस्टमर शोधावा लागेल जो तुमचा लार्ज स्केल मध्ये तुम्हाला तुमचं प्रोडक्ट परचेस करेल. कारण की या व्यवसायामध्ये रिस्क कस्टमर नाही मिळाला तर तुम्हाला मग तो व्यवसाय तुमचा ठप्प होऊ शकतो, बंद पडू शकतो किंवा तुम्ही त्यामध्ये व्यवसायामध्ये तुम्ही घाटा सुद्धा खाऊ शकता. सर एक इन्स्टिट्यूट आहे चंद्रपूरला, तर ते इन्स्टिट्यूट प्लॅस्टिक पॉलिमरवरती हे करते, म्हणजे डिग्री प्रोव्हाइड करते सेंट्रल गव्हर्नमेंटचं. तर याच्यामध्ये जर आपल्याला समजा जर आपल्याला डाय बनवण्यासाठी जर त्या इन्स्टिट्यूटची मदत घ्यायची असली तर आपण ते पण घेऊ शकतो. चंद्रपूरला ते इन्स्टिट्यूट आहे, तर ओके, ते आपण मदत घेऊ शकतो त्या इन्स्टिट्यूटच्याकडून डाय बनवण्यासाठी. यस सर. तर बघाल आता सरांनी एक खूप चांगली माहिती आपल्याला दिलेली आहे की जर आपल्याला प्लास्टिक इंडस्ट्री बद्दल सुद्धा आपल्याला चांगलं नॉलेज पाहिजे असेल तर आपल्याला त्या इन्स्टिट्यूटला जाऊन भेट देऊ शकतो आपण. तर ज्या कोणाची इच्छा असेल की आपल्या या प्लास्टिक इंडस्ट्रीत काम करायचं असेल, पण माझं असं ओपिनियन आहे की प्लास्टिक इंडस्ट्री जी आहे ही छोटी इंडस्ट्री नाही आहे. याच्यामध्ये खूप जास्त एफर्ट, मेहनत घ्यावं लागतात. तर करायची इच्छा असेल तर प्रॉपर नॉलेज वगैरे घेऊन, पूर्ण माहिती घेऊनच आपण या इंडस्ट्रीमध्ये उतरायला हवं. माझा एक मित्र आहे जो मुंबईला काम करतो या इंडस्ट्रीमध्ये. मी त्याच्या इंडस्ट्रीला मी व्हिजिट दिलेली आहे, मी बघितलेलं आहे. देशमुख सर काहीतरी सांगतायत, बोला सर. विपिन सर, एक माहिती अशी सांगा की ज्यांच्याजवळ मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी नाही आहे त्यांना ब्रँड लॉन्च करायचा आहे, मार्केटिंग हां सर. हो. ओके. तर सुधीर सरांचं असं म्हणणं आहे की ज्यांच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग नॉलेज नाही आहे आणि ब्रँड नाही असं पोस्ट नाही आहे, राईट? हो. ओके. ज्यांना मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे तर सगळ्यात पहिले तर आपण हे बघितलं पाहिजे की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आपण कुठल्या कुठल्या पद्धतीचं काम करू शकतो किंवा माझ्याकडे कुठल्या कुठल्या पद्धतीचं नॉलेज आहे मॅन्युफॅक्चरिंग साठी. सगळ्यात पहिले तर आपल्याला जे आहे आपली प्रोडक्ट कॅटेगरी डिसाईड करावं लागेल की मॅन्युफॅक्चरिंग साठी आपण कुठल्या प्रोडक्ट मध्ये काम करायला पाहिजे. कारण की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये जर एकदा झोडपा बसला तर तो झोडपा सर माझं प्रश्न असं होती त्यात रिकव्हर होता येत नाही. रिकव्हर होण्यासाठी बऱ्याचशा योजना आहे ज्या काम करतात, ज्या आपण पुढची चर्चा करणारच आहोत. पण जर मॅन्युफॅक्चर मध्ये यायचं असेल तर तिथे तुम्हाला 3 गोष्टीची खूप जास्त तयारी करून यावं लागेल. जसं की मानसिक तयारी असेल, आर्थिक तयारी असेल, है ना, आणि त्यानंतर शारीरिक तयारी असेल. या 3 गोष्टीवर सगळ्यात पहिले तुम्हाला तर स्वतःलाच पहिले या 3 गोष्टी तयारी करायला लागेल. जर तुम्ही या 3 गोष्टीवर तयारी केली तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये उतरायला काही हरकत नाही.
आता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये आपण कसं काम करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिले काय करायला पाहिजे की माझी कॅपॅसिटी काय आहे, मला कुठल्या लेवल पर्यंत मी लोड कॅपॅसिटी आहे माझी की मी ते बेअर करू शकतो, त्यानुसार आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा एक व्यवसाय विचार करायला पाहिजे. आता मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बरेचसे आर्टिकल आहे, गारमेंट आहे, अगरबत्ती आहे, प्लास्टिक इंडस्ट्री आहे, फूड इंडस्ट्री आहे, त्यानंतर तुम्ही बघत मेटल इंडस्ट्री आहे. त्यामुळे गारमेंट रिलेटेड खूप सारे बिझनेस आहे. तुम्ही त्यामध्ये असे कुठलाच व्यवसाय येत नाही जो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बसत नाही. तुम्ही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग करू शकता, टीव्ही, लॅपटॉप, माऊस, कीबोर्ड, त्यानंतर लाईट्स, LED बल्ब्स, पंखे, तुम्ही कुठलीही गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग करू शकता. बट तुम्हाला आधी हे ठरवावं लागेल की माझी कॅपॅसिटी काय आहे, माझ्याकडे किती कॅपॅसिटी, मी किती लोड बेअर करू शकतो, आणि माझ्याकडे असलेले जे काही टॅलेंट आहे ना, जे नॉलेज आहे, त्या नॉलेज नुसारच मग आपण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्ये यायला पाहिजे. आता व्यवसाय कुठले कुठले मॅन्युफॅक्चरिंगचे आहे तर मी तुम्हाला लिस्ट देतो. त्या लिस्ट मध्ये तुम्ही बघाल की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचे तुम्हाला साधारण मी 70 ते 80 तुम्हाला व्यवसाय शेअर करतो सध्या. सर आणखी एक प्रश्न होता. हा विचारा ना. सपोज आता मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी भांडवल लागतं आणि कॅपॅसिटी नसते काही लोकांची मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट करायची, पण त्यांना ते लोक स्वतःच ब्रँड खाली काही प्रॉडक्ट सपोज दुसऱ्या कंपनीकडून घेऊन कसं करू शकतात मार्केटमध्ये लॉन्च करायचं आहे प्रॉडक्ट, ज्याला व्हाईट लेबलिंग म्हणतो. मला एकदा प्रश्न तुमचा एकदा पुन्हा सांगा. मला हे विचारायचं आहे की समजा कोणाला मार्केटमध्ये पापडाचं ब्रँड, पापड आहे ना खायचे, हो हो, ते पापड त्यांना ब्रँड स्वतःच्या ब्रँड खाली लॉन्च करायचं आहे, पण त्यांची मॅन्युफॅक्चरिंग नाहीये त्यांच्याकडे, किंवा त्यांना करायची इच्छा नाही, त्यांना फक्त ब्रँड काढायचा आहे, तर त्या लोकांनी कसं करायचं? बघा याच्यामध्ये मग हा तुमचा मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी नाही जात. हा, ओके. ही तुम्ही एक प्रकारची ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी करताय. तुम्ही मॅन्युफॅक्चरर जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग करतायत आणि ते तुम्हाला मॅन्युफॅक्चर केलेले प्रोडक्ट तुम्हाला ते विकतायत, आणि तुम्ही काय करताय ते प्रोडक्टला तुम्ही पॅकेजिंग लेबलिंग करून तुम्ही तुमच्या लेवलला ते विकत आहात. हो हो, तर हा एक प्रकारचा ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी झाली. हो ट्रेडिंग झाली. ओके, आणि ही ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी करण्यासाठी काही फारसं लॉजिक लागत नाही. त्याच्यामध्ये फक्त तुमची इनिशिएटिव्ह रक्कम तुम्हाला इन्व्हेस्ट करावा लागतो. आता या इनिशिएटिव्ह रक्कम मध्ये काय काय येतं की जसं की तुम्हाला पॅकेजिंग साठी तुमचं एक प्रॉपर लेबल लागेल, तुमचं रजिस्टर्ड ब्रँडेड लेबल लागेल, ट्रेडमार्क मध्ये जे तुमचं नाव येईल ते नाव लागेल. त्यानंतर तुम्हाला लागेल की जे प्रोडक्ट आपण बाहेरून घेतोय प्रोडक्टची क्वालिटी तुम्हाला मेंटेन करावं लागेल, टेस्ट असेल त्याची. जसं पापड सुद्धा व्यवसाय तुम्ही विचारला तुम्ही, तर पापड असेल तर तो पापड रॉ असेल तेव्हा तो तुटलेला नसायला पाहिजे, तो प्रॉपर शेप मध्ये असायला पाहिजे, त्याचे कॉर्नर शार्प म्हणजे आळूतिळू नसायला पाहिजे, प्रॉपर गोल असायला पाहिजे. तळल्यानंतर त्याची टेस्ट एकदम चांगली लागायला पाहिजे. त्याची जे काय म्हणतात आपण शेल लाईफ जी आहे ती खूप चांगली असली पाहिजे. तर अशा काही म्हणजे क्वालिटी कंट्रोलच्या अंडर तुम्हाला ते प्रोडक्ट कस्टमर कडून म्हणजे जे तुमचे बनवून देणारे हे आहे, तुमचे सेलर आहे, त्यांच्याकडून तुम्हाला ते बनवून घ्यावं लागेल त्या पद्धतीचे. मग मला एक असा प्रश्न पडतो की क्वालिटी कंट्रोलचा जो विषय आहे तर त्यासाठी त्याच्या प्लांटवर सपोज आपला माणूस आपण अपॉइंट करायचा की कसं करायचं मग क्वालिटीवर लक्ष ठेवायला? नाही, तुम्ही तुमच्या नॉर्म्स तुम्ही तयार करू शकता की जसं तुम्हाला जो पापडचा जो डायमीटर आहे, मला एवढ्या डायमीटर मध्ये मला त्याची कटिंग झाली असली पाहिजे, एवढ्या शेप मध्ये असला पाहिजे. त्याच्यामध्ये जे लागलेली इन्ग्रेडियंट आहे त्याचं प्रमाण तुम्ही निश्चित करून देऊ शकता. बरोबर. आणि पॅकेजिंग मटेरियल आहे ते तुम्ही तुमच्या लेवलने तुम्ही तयार करा. त्यांच्याकडून तुम्ही रॉ पॅकेजिंग मध्ये घ्या, व्हाईट लेबलिंग मध्ये. व्हाईट लेबलिंग, बरोबर. त्यांच्याकडून साधं पॅकेजिंग घ्या किंवा तुम्ही कार्टून पॅकिंग मध्ये घ्या. तुमच्याकडे आपल्या 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 फॅसिलिटी म्हणजे आपली जिथे जागा आहे तिथे आपण त्याला परत पॅक करू शकतो. तुम्ही एक काम करू शकता, तुमची एखादी छोटीशी 10 बाय 10 ची रूम घेऊ शकता, किंवा एखाद्या मार्केटमध्ये चांगला एखादा शॉप घेऊ शकता. जे काही समजा तुमच्या नियर अबाउट ग्रामीण भाग असेल, तालुका भाग असेल,
जिथे गृह उद्योग मध्ये बचत गटाच्या माध्यमातून किंवा महिला आर्थिक विकास महामंडळ आहे यांच्या माध्यमातून जे काही लेडीज वगैरे आहे त्या घरून बरेचशा उत्पादन तयार करतात. बरोबर. एक महिला आहे ज्यांनी बचत गटाच्या माध्यमातून साधारण 40 महिलांना घरून व्यवसाय दिले. बरोबर. त्या महिला काहीच करत नाही. तुम्ही ऐकलंच असेल एक्झाम्पल, आपण जेव्हा होतो सोबत, त्या काहीच करत नाही. त्या फरसाण बनवतात आणि प्रत्येकाला एक वेगळे वेगळे आर्टिकल बनवायला देतात. सगळ्यांचं आर्टिकल कलेक्ट करून ते एका ठिकाणी तयार जमा करतात, त्याला मिक्स करतात आणि चांगल्या कस्टमरला, जे काही समजा ऑन ड्युटी कस्टमर आहे त्यांचे, म्हणजे जे नोकरीवाला वर्ग, नोकरदार वर्ग आहे, त्यांना चांगल्या पद्धतीने घरच्या नावाचा चिवडा त्यांना ते फरसाण त्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. ओके. ते काय करतात, प्रोडक्ट वेगळे वेगळे प्रोडक्ट बनवायला देतात, एका ठिकाणी आणतात, असेंबल करतात, मिक्स करतात, पॅकेजिंग करतात आणि कस्टमरला प्रोव्हाइड करतात. अच्छा अच्छा. एवढंच करावं लागेल की तुमच्याकडे असलेले जे काही तुमचे मॅन्युफॅक्चरर आहे. हो 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 हो. विपिन सर, असे काही छोटे आपलं घरउद्योग असतात किंवा आपण त्यांना म्हणतो येऊ की बचत गटा माध्यमातून आपण त्यांच्याकडून पण रॉ मटेरियल घेऊन आपल्या पॅकेजिंगच्या नावाखाली किंवा आपल्या ट्रेडमार्कच्या नावाखाली आपण ते सेल करू शकतो. आता मी इथं पुण्यात राहतो, तर पुण्यामध्ये काही NGOज आहे जे त्यांचं प्रोडक्ट असंच मोठ्या मोठ्या कंपनीला देतात आणि हे फक्त तयार करून देतात. त्यांना ज्या स्टँडर्डचं पाहिजे, त्यांना ज्या क्वालिटीचं पाहिजे, हे जे बचत गट आहे किंवा म्हणता येणार हे ऑर्गनायझेशन आहे, हे अशा मोठ्या मोठ्या कंपनीला देतात. तर आपण त्या पद्धतीने पण करू शकतो. हो आहे ना, तसं पॉसिबल आहे, तसं करू शकतो आपण. पण डिपेंड करेल की तुमच्या कस्टमर बेस काय, मग तुम्ही कोणाला ते प्रोव्हाइड करत आहात. बरोबर. तुमचा कस्टमर तुम्ही टार्गेट केलाय का? तुम्ही आता समजा जसा क्षितिज सरांनी प्रश्न केला की त्यांना हे जे गृहउद्योग जे पापड वगैरे आहे त्यांना ब्रँडिंग वगैरे करून त्यांना ते विकायचे आहे, पण तुमचा कस्टमर टार्गेट तुम्ही ठरवला आहे का? बरोबर. तुम्हाला ते बघावं लागेल ना, ट्राय करावं लागेल तुम्हाला, तुमचा कस्टमर कोण आहे, तुमचा कस्टमर बेस जो आहे तो किती प्रमाणात तुमचं प्रोडक्ट घेण्यास सक्षम आहे. तुम्ही मार्केटिंग कशा पद्धतीने करताय, डिजिटल वर करताय, तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म थ्रू करता आहात, तुम्ही डोअर टू डोअर मार्केटिंग करताय, तुम्ही काही शॉप मध्ये जाऊन तुम्ही तुमचे प्रोडक्ट विकत आहात, तुम्ही एम्प्लॉई हायर केले आहे जे तुमचे प्रोडक्टची मार्केटिंग करत आहे. ते डिपेंड करेल ना तुमची ऍक्टिव्हिटी तुम्ही कशी रन करत आहात. मी 2 मिनिटं मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड मी तुम्हाला लिस्ट दाखवतो, ज्याच्यामध्ये साधारणतः 100 प्रकारचे व्यवसाय आहेत जे मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा उत्पादन मध्ये जातात. सर, मला एक अपॉर्च्युनिटी शेअर करायची आहे. बोला ना. रिसेंटली आता मिहानमध्ये पतंजलीने त्यांचा प्लांट सेट केलेला आहे. तर त्या प्लांटमध्ये सध्या रॉ मटेरियलची गरज आहे. जसं की संत्रा झालं किंवा पेरू झाला किंवा आपल्याला म्हणता येणार लिंबू झालं, अशा विविध जे फ्रुट्स आहे. हां, तर त्यांची जे पर डेची जे प्रोसेसिंग कॅपॅसिटी आहे ते 900 टनची आहे. तर आता 900 टन म्हटलं म्हणजे किती मोठं तिथं त्यांना जो फ्रुट्स पाहिजे, तर फ्रुट्सची इतकी मोठी डिमांड आहे तिथं. तर आपण एक छोटासा क्लस्टर तयार करून किंवा इंडिव्हिज्युअल जरी म्हटलं तरी ते पॉसिबल आहे. इंडिव्हिज्युअल म्हटलं म्हणजे 2 ते 3 लोकांचा समूह. तर अशा छोट्या स्केलवर जर आपण आपण काय म्हणतो त्याला, कलेक्शन सेंटर जर सुरू केलं आपल्या लेवलवर, जसं की अमरावती लेवलवर किंवा आजूबाजूच्या इतर अन्य जे शहर आहे, अकोला शहर आहे, तर अशा ठिकाणी जर आपण जे कलेक्शन सेंटर जर सुरू केलं आणि त्यांना जे रिक्वायर्ड स्पेसिफिकेशन आहे त्याच्यानुसार जर आपण पतंजली ग्रुपसारख्या कंपनीला जर आपलं आपण त्याला म्हणू फ्रूट जर दिलं, तर आपल्याला तिथं भरपूर मोठा स्कोप आहे असं मला वाटते. आहेच ना, आपण करू शकतो तसं. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की पतंजलीची जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि पतंजली जे काही होम टाइम डिस्ट्रीब्युटरशिप आहे त्यांच्यासोबत तुम्हाला एकदा कम्युनिकेशन करावं लागेल. तुम्हाला त्यांचे जे एजंट्स आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल. त्याच्यानंतर पतंजली जे आहे विविध प्रकारची ऍड आपल्याला ते लॉन्च करत असते नेहमी.
तर तुम्ही पतंजलीच्या वेबसाईटवर जात असाल, बघत असाल तर पतंजली इंडस्ट्री खूप मोठी आहे. पतंजलीला इंटरनॅशनल मार्केटमध्ये काही ठिकाणी बॅन पण आहे. असं नाही की इंडस्ट्री खूप मोठी झाली तर म्हणजे सगळ्या ठिकाणीच आहे. ते काही ठिकाणी बॅन पण आहे. त्याचे काही क्वालिटी कंट्रोल जे आहे इंटरनॅशनल मार्केटचे काही ते फॉलो न झाल्यामुळे पतंजली काही प्रोडक्ट पण बॅन आहे. त्याच्यामध्ये केमिकल काही प्रोडक्ट आढळले आहे. तसं पतंजली दावा करते की आमचे प्रोडक्ट जे आहे ते नॅचरल प्रोडक्ट आहे, पण इंटरनॅशनल मार्केटमध्ये ते टेस्ट झाल्यानंतर ते लक्षात आलं की त्याच्यामध्ये केमिकल ऍड केलेले आहेत. थँक्यू सर. तर मी स्क्रीनवर शेअर केलेली आहे जे उत्पादन आणि सेवा व्यवसायाची यादी आहे. आता याच्यामध्ये साधारणतः एक 100च्या जवळपास व्यवसायाचे ऍड केलेले 88 व्यवसाय आहे याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता. दिसतंय का सगळ्यांना? विजिबल. हॅलो. विजिबल. ओके. तर ही जी यादी आहे ही यादी प्रॉपर जिल्हा उद्योग केंद्र पारित केलेली यादी आहे. यामध्ये सगळेच व्यवसाय आहे जे मॅन्युफॅक्चरिंग आहे. तुम्ही बघत असाल की 1 नंबर पासून तर साधारणतः 50-60 पर्यंत याच्यामध्ये जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी आहे. मग अदामदात पण मिक्स झालेलेच आहे मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी, पण मोस्टली याच्यात मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी जास्त प्रमाणात आहे आणि सर्व्हिस जी ऍक्टिव्हिटी आहे त्या कमी प्रमाणात आहे. कारण की मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीला जिल्हा उद्योग केंद्र खूप जास्त प्रमाणात फोकस करतोय. त्याच्यामुळे तुमचा सुद्धा फायदा आहे आणि मार्जिन सबसिडी सुद्धा चांगली पद्धतीने मिळते त्याच्यामध्ये. तर याचा स्क्रीनशॉट वगैरे जर घ्यायचा असेल किंवा मग तुम्हाला याचा फोटो घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता. विजिबल आहे का आता झूम आउट केल्यावर? विजिबल आहे सर, पण दिसत नाही, छोटा आहे. विजिबल आहे ना? हे सगळ्यांना दिसतंय का प्रॉपर असं? ॲक्च्युली त्याची साईज मोठ्या असल्या कारणामुळं ते क्लिअर दिसत नाही. ऍक्टिव्हिटी खूप जास्त आहे त्याच्यामध्ये. यस सर, यस. काही हरकत नाही. मी ही यादी जी आहे पुन्हा हे करेल मी लास्ट मध्ये. त्याला 2 पार्टिशन मध्ये आपण शेअर करू. तर पुढे बोलूया मग आपण आता. तर ही झाली मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा व्यवसायाची यादी. आता जे आहे ते आपण पुढच्या याच्यावर जाऊया की मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून चांगले रिटर्न मिळू शकणारा व्यवसाय फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग युनिट. फूड, स्नॅक्स. आता आतापर्यंत आपण जे काही व्यवसाय बघितले त्याच्यामध्ये 50,000पासून तर 1 लाख आणि 1 लाखापासून 5 लाख, 5 लाखापासून 10 लाखापर्यंत. तर व्यवसायाची कॅटेगरी जी आहे ते डिपेंड करेल की माझी स्ट्रेंथ काय आहे, माझं नॉलेज काय आहे आणि माझ्याकडे असलेले जे काही माझं लोड सहन करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्यानुसार आपण व्यवसाय करायला पाहिजे. याच्यामध्ये व्यवसाय करण्यात कुठलीही अडचण नाही जात. व्यवसाय करण्यासाठी फक्त हिंमत लागते. सगळ्यात पहिले स्वतःची मानसिक शारीरिक तयारी लागते. सोबतच लागतो जो आहे आर्थिक भांडवल. आर्थिक भांडवलीसाठी आपल्याकडे बँक उपलब्ध आहे, शासनाच्या विविध प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत. ज्या ज्या प्रकारचा आपला व्यवसाय आहे त्या त्या व्यवसायाच्या संबंधित आपल्याकडे विभाग अवेलेबल आहे. प्रत्येक जिल्ह्यात या विभागाचं ऑफिस आहे. पुढे आपण याच विषयावर चर्चा करूया की शासनाच्या कुठल्या कुठल्या योजना आहे आणि कुठल्या कुठल्या योजनावर आपण कुठल्या विभागाकडे आपण मागणी केली पाहिजे आणि बँकेकडे कसं अप्रोच झालं पाहिजे.
करायचं आहे अजून? रुपये बोला. सर आपण समजा जर आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकलचा जर प्रोडक्शन युनिट जर सुरू करायचं असलं तर याच्यामध्ये शासनाच्या कोणत्या योजना आहे आणि राज्य शासन किंवा केंद्र शासन याच्यामध्ये कशी मदत करू शकते? जसं की इलेक्ट्रिक व्हेकल हा एक पर्यावरणपूरक व्यवसाय आहे. इलेक्ट्रिक व्हेकलनं प्रदूषण कमी होतो. तर याच्यामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन कोणत्या पद्धतीनं आपल्याला सहाय्य करू शकते यावर मला कृपया हे करा, मार्गदर्शन करा. जसा आता तुमचा प्रश्न आहे की ईव्ही इलेक्ट्रिकल व्हेकल रिलेटेड जे काही बिझनेस ऍक्टिव्हिटी आहे त्या संदर्भात शासन काय मदत करते, बँकिंग सेक्टर काय हेल्प करते किंवा कुठले विभाग आपल्याला मदत करू शकते. तर ईव्ही जे प्रोडक्ट आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंट अप्रूव्ड प्रोडक्ट आहे, ज्यामध्ये कुठलाही विभाग आपल्याला याच्यात मदत करते. सेंट्रल गव्हर्नमेंट कडून मान्यता असलेली ईव्ही जी आहे म्हणजे ग्रीनरी प्रोजेक्ट आहे, या ग्रीनरी प्रोजेक्ट मध्ये आपल्याला मदत केल्या जाते. आणि हा प्रोजेक्ट स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मान्यतेनुसार स्टेट गव्हर्नमेंट राबवत आहे. आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तुम्ही जर जिल्हा उद्योग केंद्राकडे गेले तर याच्यासाठी ईव्ही रिलेटेड खूप सगळ्या योजना आहेत. तुम्ही सीएमईजीपी पीएमईजीपी मध्ये ईव्ही प्रोडक्टची मागणी करू शकता. आता ईव्ही बिझनेस मध्ये काय आहे, ईव्ही बिझनेस मध्ये जसं आहे की बाईक मॅन्युफॅक्चरिंग आहे, सेल मॅन्युफॅक्चरिंग आहे, बाईक रिलेटेड जितके काही आर्टिकल आहे, ऍक्सेसरीज आहे, ते ऍक्सेसरीज आपण मॅन्युफॅक्चरिंग करू शकता. फक्त त्याच्यात ईव्ही रिलेटेड असलं पाहिजे काम. आता जर समजा तुम्ही प्लास्टिक काम करत असाल तर ते ईव्ही मध्ये जात नाही. पण तुम्ही ईव्ही गाडीसाठी तुम्ही प्लास्टिक बनवत असाल तर काही त्याचे परमिशन्स आहे जे तुम्हाला महाराष्ट्र स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड कडून तुम्हाला घ्यावं लागतं. त्यानंतर तुम्ही जर सेल बनवत असाल तर तुम्हाला सांगावं लागेल की तुम्ही ईव्ही बाईक साठी तुम्ही सेल बनवत आहात. त्यानंतर तुम्हाला सांगावं लागेल की आम्ही बाईक मॅन्युफॅक्चरिंग करत आहे. तर बाईक मॅन्युफॅक्चरिंग साठी तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्राला तुम्हाला सांगावं लागेल की सर आम्ही ईव्ही बाईक मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे. ईव्ही बाईक मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेल्डिंग इक्विपमेंट लागतात. त्यानंतर तुम्ही रेडी मार्केट मधून सेल आणू शकता. तुम्ही रेडीमेड तुम्हाला डाय झाले म्हणजे रेडी असेंबल पार्ट सुद्धा तुम्हाला मिळतात. कमी कॉस्ट मध्ये तुम्ही ती गाडी बनवू शकता. तर तुमच्याकडे चांगलं मेकॅनिकल नॉलेज असेल, इलेक्ट्रिकल नॉलेज असेल आणि इलेक्ट्रॉनिक नॉलेज असेल तर. कारण की ईव्ही बाईक बनवत असाल किंवा ईव्ही रिलेटेड कुठले प्रोडक्ट बनवत असाल तुम्ही, आता ईव्ही मध्ये ईव्हीच नाही तर ग्रीनरी प्रोजेक्ट मध्ये जर आपण चर्चा करतो तर ग्रीनरी प्रोजेक्ट मध्ये सोलर पॅनल येतं, त्यानंतर चार्जिंग स्टेशन येतात, त्यानंतर सोलरवर लागणारे स्ट्रीट लॅम्प येतात, त्यानंतर ईव्ही रिक्षा येतात ज्या आता सध्या मार्केटमध्ये चालत आहेत. तुम्ही बघत असाल छोटे छोटे ट्रान्सपोर्टेशन साठी ईव्ही व्हेकल वापरले जातात. ई लोडिंग व्हेकल आहेत त्यानंतर टू व्हीलर्स आहेत, ई रिक्षा आहेत. तर अशा बऱ्याचशा आहेत ज्या ग्रीनरी प्रोजेक्ट मध्ये मोडल्या जातात. तुम्ही जर छोटे छोटे जर आता एलईडी जे आहेत ते एलईडी बनवून तुम्ही छोटे पॅनल सोलर पॅनल जे आहे ते कुठल्याही साईजचे अवेलेबल आहे. जर आता अमरावतीवरून आपण सगळे जर असाल तर अमरावतीला ईसी कंपनी आहे जे सोलर पॅनल तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करून देते, व्यवस्थित रेट मध्ये तुम्हाला ते प्रोव्हाइड करेल. तुम्हाला छोट्या स्केलवर जर तुम्हाला सोलर पॅनल लागत असेल तर अमरावतीला इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये उपलब्ध आहे सोलर पॅनल, तुम्ही तिथून अवेलेबल करू शकता. आणि तुम्ही स्ट्रीट लॅम्प तयार करू शकता. ते तुम्ही महानगरपालिकेच्या किंवा पीडब्ल्यूडी विभागासोबत तुम्ही संपर्क करून तुम्ही तुमच्या जे काय म्हणतो सोलर स्ट्रीट लॅम्प तुम्ही पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिकेसोबत टाईप करून तुम्ही सेल आउट करू शकता किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडून घेऊ शकता. त्यांचं टेंडर कॉन्ट्रॅक्ट फेस करू शकतो आपण. काय म्हटलं सर? टेंडर आपण फेस करू शकतो त्यांचे. टेंडरिंग प्रोसेस तुम्ही त्याला कम्प्लीट करू शकता. टेंडरिंग प्रोसेस जी आहे ती जेम पोर्टल सुद्धा एक माध्यम आहे ज्यामधून जेम पोर्टल वरून ते पूर्णत्व आणू शकतो आपण त्यातून. त्यानंतर ईव्ही प्रोजेक्ट साठी जर तुम्ही जिल्हा उद्योग केंद्राकडे जर गेले तर फार बेस्ट माध्यम आहे आपल्याला जिल्हा उद्योग केंद्र. किंवा एमएसएमई कडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. एमएसएमई सुद्धा 100% आपल्याला मदत करते याच्यामध्ये. बँकेकडे गेले तर बँक तुम्हाला सांगेल की आधी एखाद्या विभागाकडे जा, त्याकडून तुम्ही पहिले पूर्ण
कागदपत्रांची तुम्ही पूर्तता करा आणि मग आमच्याकडे या, बँक तुम्हाला वापस तिथं पाठवेल. किंवा तुमच्याकडे पूर्ण सेटअप रेडी असेल तर तुम्ही बँकेकडे सुद्धा डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता की सर आम्ही ग्रीन प्रोजेक्टवर काम करत आहे, आम्हाला ग्रीन प्रोजेक्ट साठी आम्ही स्ट्रीट लॅम्प असेल किंवा मग आम्ही चार्जिंगचे सेल असेल, तर या सगळ्या प्रोडक्ट आम्ही मार्केटमध्ये कस्टमर साठी उपलब्ध करत आहे, तर आम्हाला ते विकायचे आहे, आम्हाला तुम्ही फंड रेज करून द्या. तर बँकेचे पण वेगळ्या वेगळ्या योजना आहे, त्यामध्ये तुम्हाला ते बसवून तुम्हाला ते उपलब्ध करून देऊ शकतात फंड तुम्हाला. थँक्यू सर. तर आता तुम्ही स्क्रीनवर बघत असाल की भारत सरकारने विविध म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट कडून आखल्या जाणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्या एकूण 6 प्रकारच्या योजना आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिले जे येतं ते प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे, स्टार्टअप इंडिया आहे, स्पेशल मुद्रा लोन योजना आहे, PMEGP आहे, मेक इन इंडिया आहे, स्टार्टअप इंडिया आहे. त्यानंतर प्रधानमंत्री कौशल विकास योजना आहे. खादी ग्राम उद्योग केंद्राच्या पण विविध प्रकारच्या योजना आहे, कारण की खादी ग्राम उद्योग हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे, जिल्हा उद्योग केंद्र हा स्टेट गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे. तर अशा एकूण 7 प्रकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजना आहेत ज्या विविध पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग सेवा व्यवसायावर काम करतात. तर सगळ्यात पहिले जर तुम्ही बघत असाल की प्रधानमंत्री मुद्रा योजना ही काय आहे, तर प्रधानमंत्री मुद्रा योजनेमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यवसाय तुम्ही डिमांड करू शकता. तुम्हाला यासाठी तुम्हाला स्पेशल जिल्हा उद्योग केंद्र असेल तिथे जाता येईल, तुम्हाला खादी ग्राम उद्योग केंद्राकडे तुम्हाला जाता येईल किंवा तुम्हाला बँकेकडे जाता येईल. बँकेकडे जाऊन तुम्ही म्हणू शकता की सर आम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजनावर आम्हाला फंड हवा आहे, माझ्याकडे मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीचं माझं इन डीप नॉलेज आहे, माझ्याकडे त्याचा एक्सपिरियन्स आहे, मी साधारणतः 6 वर्षापासून 10 वर्षापासून या क्षेत्रात काम करतोय, मला त्यासाठी फंड हवाय, माझा प्रोजेक्ट कॉस्ट माझी साधारणतः 30 लाखाची 35 लाखाची. तुम्ही त्यांना तुमची प्रोजेक्ट कॉस्ट सांगू शकता तुम्ही, पण आणि तुमची प्रोजेक्ट कॉस्ट सांगून तुम्ही तुमच्या प्रोजेक्टचा प्रोजेक्ट कमी असते 8%, 9%. सोबतच त्या प्रोजेक्ट रिलेटेड लागणारे प्रॉपर जे आहे ते डॉक्युमेंट तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि बँकेसोबत बोलत असताना तुम्हाला काही गोष्टींचं आपल्याला खूप भान ठेवणं गरजेचं आहे, कारण की बँक जेव्हा आपल्याला लोन देते तेव्हा आपला पेशन्स, त्यानंतर आपल्या जो प्रोजेक्ट आपण सांगतो तो प्रोजेक्ट व्हायबल आहे की नाही आहे या सगळ्याच गोष्टी चेक करतं. त्यामुळे तुम्हाला बँकेकडे जात असताना तुम्हाला खूप काळजीशी गेल्यानंतर खूप व्यवस्थित पद्धतीने बँक मॅनेजर सोबत बोलावं लागेल तुम्हाला. आणि बँकेसोबत बोलत असताना तुम्हाला ते ऑब्झर्व करतात की तुम्ही त्यांच्यासोबत कसं कम्युनिकेशन करता, बिहेवियर कसं ठेवता तुमचं, त्या अकॉर्डिंगच तुम्हाला ते मग लोन देईल की नाही देईल हे ठरेल. आणि तुमचं जसं प्रेझेंटेशन असेल त्या हिशोबाने तुम्हाला ते लोन प्रोव्हाइड करेल. तर प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे या योजनेचा हा उद्देश होता की सूक्ष्म लघु माध्यम म्हणजे MSME, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस या क्षेत्राला आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. त्यानंतर जो मुद्रा लोन आहे याचे जे प्रकार आहे ते प्रकार असे येतात की याला 3 प्रकारे डिवाइडेड केले जाते, ज्याच्यामध्ये तुम्हाला 50,000पासून तर 2 लाखापर्यंत किंवा 5 लाखापर्यंत तुम्हाला लोन प्रोव्हाइड केलं जाते, ज्याला शिशु लोन म्हटलं जाते. त्यानंतर दुसरं येते की किशोर योजना, म्हणजे त्यामधली दुसरी जी प्रकार आहे ते किशोर म्हणून आहे, ज्यामध्ये तुम्हाला 50,000पासून तर 5 लाखापर्यंत तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाते. त्यानंतर जे तरुण योजना आहे त्या तरुण योजनामध्ये तुम्हाला 5 लाख किंवा 1 लाख डिपेंड करेल बँकेची कशी अट ठेवते त्याच्यामध्ये. तर 50 लाख म्हणजे 5 लाखापासून तर 10 लाखापर्यंत किंवा 1 लाखापासून तर 10 लाखापर्यंत तुम्हाला लोन दिल्या जाते. म्हणजे एकाच योजनेच्या अंतर्गत तुम्हाला डिपेंड करेल तुम्ही ज्या पद्धतीने व्यवसाय बँकेकडे रिप्रेझेंट करत आहात, ज्या पद्धतीने तुम्ही कागदपत्र देत आहात, ज्या पद्धतीने तुमचं प्रेझेंटेशन राहील त्या पद्धतीने तुम्हाला ते या 3 कॅटेगरीमध्ये तुम्हाला ते बसवेल. तुम्ही सांगताय की तुमच्याकडे जर समजा एखादा सलून आहे, त्या सलूनची कॉस्ट मी 20 लाख दाखवत आहे, पण मॅनेजर जो असेल, क्रेडिट मॅनेजर असेल त्याच्या असं लक्षात येतं की तुम्ही जो स्पॉट घेतलेला आहे, तुम्ही जे शॉप घेतलेला आहे त्यामध्ये त्याचा जो खर्च आहे तुमचा आणि तुमचा जो बिझनेस रन होण्यासाठी जो फंड लागतो
तो फक्त तुम्हाला 10 लाख लागतो किंवा 8 लाख लागतो, तर बँक तुम्हाला 10 ते 8 लाखाच्या मधात रक्कम देईल किंवा 5 लाख ते 10 लाखाच्या मधात रक्कम देईल. तुम्ही बँकेला किती रुपये मागताय हे मॅटर करत नाही. बँक तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट अकॉर्डिंग तुम्हाला फंड प्रोव्हाइड करेल, तुम्हाला त्या अकॉर्डिंग तुम्हाला ते लोन देईल आणि ते तुम्हाला मुद्रा योजनेत कुठल्या कॅटेगरीत बसवेल ते तुमच्या प्रोजेक्टवर डिपेंड करेल. तुम्ही कसे सबमिट करताय, काय तुमचं प्रेझेंटेशन आहे, तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनलेला आहे, तुमचे डॉक्युमेंटेशन तुम्ही कशा पद्धतीने सबमिट करता आणि तुमचं कम्युनिकेशन स्किल बँकेच्या बाबतीत कसं आहे. त्यानंतर याची इलिजिबिलिटी जी आहे तुम्ही बघू शकता की जो उद्योजक आहे तो 18 वर्षाच्या वर असला पाहिजे. आता ही मर्यादा सगळ्याच व्यवसायाला लागू आहे आणि सगळ्या योजनेला लागू आहे. त्यानंतर जो व्यवसाय आहे हा व्यवसाय MSME अंडर स्टार्टअप अशा काही रिलेटेड असला पाहिजे. त्यानंतर जो अर्जदार आहे म्हणजे बँकिंग लेवलला जर आपण म्हणतो तर बॉरोवर जो आहे हा त्याच्या बँकिंग स्टेटमेंट मध्ये किंवा त्याच्या बँकिंग व्यवहारात खूप चांगला असला पाहिजे. एका उद्योजकाला जर व्यवसाय करायचा आहे तर तो उद्योजक बँकिंग सेक्टर मध्ये चांगला असला पाहिजे. आपण काय करतो बऱ्याचदा की बँकेत आपले कुठल्याच पद्धतीचे ट्रान्झॅक्शन होत नाही, आपण कुठल्याच पद्धतीचे व्यवहार सुद्धा करत नाही आणि आपल्याला अपेक्षा असते की बँकेने मला 10 लाख दिले पाहिजे, 5 लाख दिले पाहिजे, 20 लाख दिले पाहिजे. आणि मग आपण जेव्हा बँकेकडे रेकमेंड होतो किंवा बँकेला आपण फंड मागतो तर बँक आपल्याला लोन देत नाही, हुडकावून लावतोय किंवा मग आपल्याला म्हणते की आमच्याकडे टार्गेट पूर्ण झालेला आहे, आम्ही योजना पास करत नाही, आम्ही लोन देत नाही, आम्ही बरेचसे कारण देतात बँक, त्याला काही तोड नाहीये, आमच्या एरियात येत नाही, आमच्या रेडियस मध्ये मोडत नाही. तर असे बरेचसे कारण बँक आपल्याला देतात. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस बँकेला सांगता की माझा जो प्रोजेक्ट आहे तो मला असा उभा करायचा आहे, पण त्यासाठी बँक तुमचे ट्रान्झॅक्शन सुद्धा बघतात. तुम्ही तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये कसे व्यवहार करतात किंवा तुमचा बँकिंग रेकॉर्ड कसा आहे. तुम्ही काही प्रोडक्ट घेतले असेल, त्या EMI बाउन्स केल्या असेल, तुम्ही काही प्रोडक्ट बँकेकडून काही लोन घेतलेलं आहे ते तुम्ही प्रॉपर टाइमवर नाही भरलं, तुम्ही बाउन्स करत गेले, रिकव्हरी एजंट येतात तुमच्या घरी, तुम्ही त्यांना देत नाही आहे पैसे, तुम्ही EMI बाउन्स झालाय त्याला काही हे नाही आहे, ते होत राहतं कमी जास्त याच्यामुळे. पण हे व्यवहार जे आहे बँकिंग व्यवहार तुम्हाला प्रॉपर ठेवणे गरजेचे आहे. तुमची EMI बाउन्स होत असेल ते त्याच टाइम मध्ये तुम्ही रिपेमेंट करा. त्याप्रमाणे तुम्हाला ती मग बँक तुमचा रेकॉर्ड चेक करतो. तुमच्या पॅन कार्ड वर तुमचा बँकिंग सगळा रेकॉर्ड ट्रॅक केला जातो. सोबतच बँकेकडे जे सॉफ्टवेअर्स आहे त्याच्यामध्ये तुमचा सिव्हिल रेकॉर्ड चेक केला जातो. तर सिव्हिल रेकॉर्ड सध्याच्या कंडिशनला खूप जास्त मॅटर करते. तुम्ही कुठलंच लोन घेतलेलं नसेल तर तुम्ही काही हरकत नाही. तुम्ही असं नाही होत की तुम्ही कुठलंच लोन घेतलं नाही आणि मग आता मी खूप चांगला आहे असं नाही. हा, पण तुम्ही लोन घेतलेलं नाही तर तुम्ही लोन घेण्यासाठी पात्र पण आहात, तुम्ही अपात्र आहात असं नाही. लोन घेतलं असेल तर ते टाइम टू टाइम भरत असाल, तुमचा सिव्हिल रिपोर्ट खूप चांगला आहे तर बँक स्वतःहून अप्रोच होते तुम्हाला की सर लोन घ्या. तर मुद्रामध्ये तुमचं मुद्राच नाही तर कुठलीही योजना जी आपण बँकेकडे मागायला जातो किंवा बँकेकडे फंड मागायला जातो व्यवसायासाठी, तर कुठल्याही बँक जे आहे ते तुमचा सिव्हिल रेकॉर्ड, तुमचं बँकिंग स्टेटमेंट हे तपासले जाते. सोबतच बँकेला आवश्यक असलेले कागदपत्र, बेसिक कागदपत्र कुठल्याही योजनेला लागणारे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, तुमची मार्कशीट असेल, तुमचा रहिवासी दाखला रिलेटेड असेल म्हणजे डोमेसाईल असेल तुमचं, त्यानंतर तुमची TC असेल, तुमचं इलेक्ट्रिक बिल असेल, तुमचं रेशन कार्ड असेल, तर अशा ह्या रेग्युलर डॉक्युमेंट्स आहेत. आता याच्या व्यतिरिक्त बँकेला लागणारे कुठले डॉक्युमेंट्स असतात, जसे की जो तुमचा प्रोजेक्ट असेल जो तुम्ही बँकेला देत असाल त्या प्रोजेक्ट रिलेटेड तुम्हाला लागेल तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट, बॅलन्स शीट लागेल, त्यामुळे तुमचं बँकिंग स्टेटमेंट लागेल आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे जे आपण कधीच करत नाही किंवा एखादा नवीन व्यक्ती करत नाही आणि आपल्याला करायला हवं तो असेल की ITR, इन्कम टॅक्स रिटर्न. कारण की मोस्टली बघाल तर प्रपोजल रिजेक्ट होण्याचे कारण जे आहे ते ITR असते, काही कारणांनी सिव्हिल रिपोर्ट असतो. तुम्हाला ITR भरणे खूप गरजेचं आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरत राहा. तुमचं उत्पन्न नसेल तर तुम्ही नीलचा ITR भरा. तुम्ही नीलचा ITR भरला तरी तुम्हाला चालतं. तुम्ही कुठलं तुमचं अर्निंग नाही, तुम्हाला खूप कमी सॅलरी आहे, तुम्हाला 10,000, 15,000, 20,000 आत सॅलरी असेल तर तुम्ही नीलचा ITR भरू शकता. तो पण वायबल आहे, तुम्हाला तो पण ITR चालतो. खूप चांगल्या कंडिशन मध्ये चालत नाही पण तो ठीक आहे, ऍव्हरेज मध्ये तुम्हाला कन्सिडर केला जातो. तुम्ही जर नवीनच असाल तर, एकदम नवीन असाल तर
तुम्ही बँकिंग व्यवहारात कमजोर असाल तर तुम्हाला ते सफिशियंट आहे. पण प्रत्येक उद्योजकाकडे किंवा युवा वर्गाकडे ITR असणं आता गरजेचं आहे. तुमचा सिव्हिल स्कोअर मेंटेन करणं गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट तुम्हाला बँकेसाठी लागतात. त्यानंतर बँक तुम्हाला सांगेल की तुम्ही जर सबसिडीसाठी मागणी करत असाल तर तुम्हाला एखाद्या विभागाकडे ते पाठवेल. तुम्ही एखादं प्रशिक्षण घेतलं आहे का व्यवसाय संदर्भात तुम्हाला ते विचारेल. तर प्रशिक्षण संदर्भातील तुम्हाला काही प्रमाणपत्र असतील तुमच्याकडे तर ते तुम्ही सबमिट करावे बँकेकडे किंवा ते तुमच्या फाईलमध्ये तुम्ही लावायला पाहिजे. त्यानंतर अर्ज कसा करायला पाहिजे तर अर्जाची प्रक्रिया जी आहे ही बँकिंगच्या माध्यमातून केल्या जाते. मुद्रा योजना जी आहे ती बँकेच्या माध्यमातून राबवल्या जाते. ज्याच्यामध्ये बँक तुम्हाला तुमची जी बँक असेल, स्टेट बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ बरोडा असेल, इंडियन बँक असेल, ज्याही बँकेला तुम्ही जात असाल त्या बँकेकडे तुम्हाला जाऊन तिथे तुम्हाला एक अर्ज दिला जाईल. ज्या अर्जाच्या माध्यमातून तुमच्याकडून मुद्रा योजनेवरची संपूर्ण माहिती भरली जाईल, प्रोजेक्ट तपासल्या जाईल, तुमची प्रोजेक्ट कॉस्ट टॅली केल्या जाईल आणि तुम्ही जे सांगताय लोकेशन त्या लोकेशनला व्हिजिट केल्या जाईल आणि त्यानुसार तुमचा तो मुद्रा योजनेमध्ये तुमचा अर्ज भरला जाईल. त्यानंतर या योजनेची जी कर्ज मंजुरीची प्रक्रिया आहे ती बँकेच्या माध्यमातून क्रेडिट मॅनेजर, बँक मॅनेजर ही करते. सगळ्यात पहिले तुम्ही जे काही लोकेशन ठरवलं असेल, तुम्ही काही तो प्रोजेक्ट ठरवला असेल त्याची पाहणी करण्याकरिता क्रेडिट मॅनेजर आपल्याकडे व्हिजिट करायला येतो. क्रेडिट मॅनेजर येईल, तुमचा स्पॉट बघेल, तुमचे डॉक्युमेंटेशन बघेल, तुम्ही सांगितलेली कंडिशन बघेल, त्या अकॉर्डिंग तो तिथला सर्वे करून तो मॅनेजरला रिपोर्टिंग करेल आणि देन तुम्हाला मॅनेजर सांगेल की हा प्रोजेक्ट व्हायबल आहे, आम्ही तुम्हाला लोन देऊ शकतो, आमच्या प्रिमायसेस मध्ये तुमचा लोकेशन येतो नाही येत, त्याच प्रिमायसेस मध्ये त्याच बँकेची दुसरी कुठली शाखा असेल तर त्या शाखेला तो तुम्हाला अप्रोच व्हायला सांगेल. अशी पद्धत ही मुद्रा योजनेमध्ये तुम्हाला ते बँक मॅनेजर कडून केल्या जाईल. डॉक्युमेंट जे आहे ते आपल्या स्क्रीनवर दिलेच आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड म्हणजे केवायसी डॉक्युमेंट असेल, व्यवसायासाठी लागणारं उद्यम सर्टिफिकेट असेल तर शॉपॅक लायसन असेल. उद्यम शॉपॅक लायसन हे जे आहे ते आफ्टर लोन किंवा आफ्टर इस्टॅब्लिश नंतर तुम्ही ते काढायला पाहिजे. लोन घेण्याकरिता काही उद्योजक असे करतात किंवा नवीन व्यक्ती असा करतो की शॉपॅक लायसन, उद्यम जे आधार आहे हे अगोदरच काढून घेतो किंवा बँक फोर्स करते या गोष्टीसाठी. तर शक्यतो आपण बँक मॅनेजरला सांगायला पाहिजे की आजच नाही काढू शकत, तुम्ही माझं लोन मंजुरी द्या, त्यानंतर मी तुम्हाला 2 दिवसात तुम्हाला मी डॉक्युमेंट सबमिट करतो. कारण की तुम्ही जर सुरुवातीला उद्यम शॉपॅक लायसन काढले तर याच्यावरून हे सिद्ध होतं की तुमचा व्यवसाय जो आहे हा इस्टॅब्लिश झालेला आहे आणि मुद्रा योजना असेल, स्टार्टअप योजना, स्टँडअप इंडिया असेल, प्रधानमंत्री असेल, मुख्यमंत्री योजना असेल, या सगळ्या योजना ज्या आहे या नाविन्य व्यवसायासाठी आहे, स्टार्टअप योजनासाठी आहे. तुम्हाला यामध्ये कुठेही जर गाईडलाईन बघितली आपण तर याच्यामध्ये चालू व्यवसायासाठी हा फंड दिला जात नाही. मुद्रा कॅटेगरीमध्ये ते करू शकतात तसं असं काही नाही. बँक मॅनेजर डिपेंड करेल की मॅनेजर रिस्क फॅक्टर मध्ये तुम्हाला बसवून लोन प्रोव्हाइड करेल. पण शॉपॅक लायसन आणि उद्यमसाठी तुम्ही शक्यतो मॅनेजरशी चर्चा करून त्यांना कळवा की सर आम्ही तुम्हाला हे जे डॉक्युमेंट आहे शॉपॅक लायसन आणि उद्यम आधार ते तुम्हाला आम्ही तुमच्या मंजुरीच्या 2 ते 3 दिवसात आम्ही तुम्हाला ते देऊ. कारण की जेव्हा तुमचं लोन मंजूर होईल, तुमच्याकडे फंड येईल आणि तुम्ही व्यवसाय स्टार्ट करायला म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही प्रोसेस जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट देणं गरजेचं राहील. त्याच्या आधी जर तुम्ही देत असाल तर तुमचा व्यवसाय रजिस्टर होऊन जाईल, तुमचा व्यवसाय इस्टॅब्लिश झाला असं ते शासकीय खात्यात मानलं जातं. आणि त्यानंतर आहे की या योजनेचे फायदे आपल्याला कसे कसे आहेत तर ते आपल्याला इथं दिलेले आहे की पर्यायी वित्त पुरवठा जे आहे तो लघु व्यवसायांना बँकिंग प्रणालीमध्ये समाविष्ट करून देण्याकरिता आर्थिक मदत मिळते. त्यानंतर तुम्हाला जे कर्जाची परतफेड आहे त्यासाठी तुम्हाला जराशी शिथिलता मिळते याच्यामध्ये ना. म्हणजे असं फारसं तुम्हाला जसं आता प्रायव्हेट बँकेकडे जर मी फंड घ्यायला गेलो काही आता काय म्हणतात खाजगी बँका आहे त्यांच्याकडे जर मी बिझनेस लोन मागायला गेलो तर त्यांची प्रोसेस खूप वेगळी आहे. त्यांचा रेट ऑफ इंटरेस्ट खूप जास्त असतो. त्यानंतर त्यांची रिकव्हरीची प्रोसेस खूप वेगळी आहे. ते तुम्हाला कुठल्याही टाइमला तुम्हाला तुमची EMI बाउंड झाली असेल तुम्हाला कुठल्याही पद्धतीला म्हणजे कुठल्याही टाइमला तुम्हाला कॉल
करेल EMI साठी, कुठल्याही टाइमला तुम्हाला ते हॅमरिंग करेल. तुम्ही दिलेल्या टाइमवर जर नाही कॉल रिसिव्ह केला तर तुम्हाला ते दिवसभर कॉल करून तुम्हाला हॅमरिंग करेल. तशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या याच्यामध्ये खाजगी बँका हे केल्या जातात. तर तुम्ही खाजगी बँकेच्या व्यतिरिक्त तुम्ही राष्ट्रीय कुठल्याही बँकेला तुम्ही जर मागणी केली तर त्याचा तुम्हाला थोडासा त्रास कमी होतो आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते फंड प्रोव्हाइड करून देईल. आणि याच्यासाठी जी वेबसाईट दिलेली आहे ती दिलेली आहे जी www.mudra.org किंवा pmy.go.in. ह्या दोन्ही अधिकृत वेबसाईट आहे याच्या, ज्या तुम्हाला याच्यावर संपूर्ण माहिती दिली जाईल याच्यावर. त्यानंतर याच्यामध्ये कुठल्या बँकेला आपण जाऊन मागणी करू शकतो. त्यासाठी आम्ही काही बँकेचे नावं ठेवलेले आहे, जसं की SBI आहे, बँक ऑफ बडोदा आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, HDFC, ICICI, ऍक्सिस बँक आणि कॅनरा बँक, इंडियन बँक. तर अशा राष्ट्रीयकृत जे काही बँका आहेत त्या बँकेकडे तुम्ही जाऊन मागणी करू शकता. याबद्दल कोणाला काही विचारायचं आहे मुद्रा बाबतीत? सर, मुद्रा जे आहे ते मुद्रा समजा 50 लाखाच्या वरती जर आपला प्रोजेक्ट असला तर याच्यामध्ये आपल्याला मुद्रा योजनेअंतर्गत आपण याच्यामध्ये इलिजिबल राहतो का? नाही, 50 लाखापर्यंत तुम्हाला जर लोन लागायचं असेल तर मुद्रामध्ये बसतच नाही. मॅक्स टू मॅक्स 10 लाख पर्यंत जर तुम्हाला बँक मॅनेजरने अप्रूव्हल दिलं तरच पॉसिबल आहे, अदरवाइज नाही. जास्तीत जास्त 5 लाखापर्यंत देण्याचं नियोजन आहे. ही एकदम स्मॉल लेवलवरची, मायक्रो लेवलवरची योजना आहे ज्यामध्ये मायक्रो आणि स्मॉल इंडस्ट्रीसाठी काम केलं जाते. जर आपल्याला 10 लाखापासून तर 50 लाख किंवा 50 लाखापासून तर 10 CR पर्यंत जायचं असेल तर त्याच्या सुद्धा विविध योजना आहे. त्या योजनेवर मग आपल्याला आणि त्या जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून आपण त्या योजनेवर आपण काम करू शकतो आणि तो फंड आपण घेऊ शकतो. पण मुद्रा योजनामध्ये 10 लाखाच्या आतच नियोजन आहे, 10 लाखाच्या वर पण जात नाही. किंवा ते जर मॅनेजरने म्हटलं तरच पॉसिबल आहे, नाही तर ते जास्तीत जास्त 5 लाखापर्यंत ते प्रोव्हाइड करतात. पण क्षितिज सरांचा काही प्रश्न आहे? सर, ते आपल्या MCD ट्रेनिंगला ते जव्हर सर आले होते, CA. हो, त्यांच्याकडे गेलो होतो मी. ते म्हणे की एक इंडिव्हिज्युअल केस करा म्हणे आणि एक तुमच्या प्रोप्रायटरशिपच्या नावाने केस करा. तसं करता येत असते का इंडिव्हिज्युअल केस? ते बँकेला लक्षात नाही येत का एकच व्यक्ती आहे म्हणून? मला तुमचा प्रश्न नाही समजला, पुन्हा सांगा. मला कसं होतं, मला जवळजवळ 30 लाखाचं लोन घ्यायचं होतं. कुठल्या व्यवसायासाठी? हे माझ्या याच्यासाठी, मॅन्युफॅक्चरिंग साठी. प्रोडक्ट सांगा. प्रोडक्ट हेच आपलं नमकीनचं होतं. ओके. तर त्यात काय होत होतं की सर म्हणाले की तुम्ही इंडिव्हिज्युअल नावाने काही लोन घ्या म्हणे आणि काही लोन तुम्ही तुमच्या प्रोप्रायटरशिपच्या नावाने घ्या म्हणे. तर असं शक्य आहे? नावाने घ्यायला गेलं आणि इंडिव्हिज्युअल घ्यायला गेलो, दोन्ही ऍक्टिव्हिटी एकच आहे. तेच तर म्हटलं मी. दोन्ही ऍक्टिव्हिटीचा ओनर एकच आहे. बरोबर आहे. डॉक्युमेंटेशन सेम लागतील. हो. आणि एकच बँक एकाच व्यक्तीला 2 वेळा फंड नाही रेज करत. तेच तर. इन प्रॅक्टिकल कंडिशन जर बघितलं ना, लाईव्ह डेमो जर आपण कन्सिडर करू इथं बघूया, तर बँक एकाच व्यक्तीला 2दा सेम ऍक्टिव्हिटीला लोन देत नाही सेम टाइमला. तुम्हाला काय करावं लागेल, एका बँकेकडे एक फंड मागताय तर मग दुसऱ्या बँकेकडे तो त्याच ऍक्टिव्हिटी दुसरा फंड मागावा लागेल. पण तुमच्या पॅन कार्डवर टॅली केला जातो ना, तुमच्या पॅन कार्ड दिसतं ना की तुमच्याकडे ऑलरेडी एक लोन बँकेने तुम्हाला अप्रुव्हल केलेला आहे. हॅलो, पॅन कार्ड वर सारं लिहून येते म्हटलं, तुम्ही कुठं पळून नाही जाऊ शकत आता दुसरीकडे. तेच सांगतोय ना की इन प्रॅक्टिकल कंडिशन जर बघितली तर तसं पॉसिबल नाही आहे. मग तुम्ही एक काम करू शकता की वेगळ्या वेगळ्या योजनांमध्ये तुम्ही तुमच्या घरच्या मेंबरचा हे करून इन्व्हॉल्युशन करून तुम्ही त्या एकाच ऍक्टिव्हिटीला 2 वेळा फंड रेज करू शकता. हो. पण तुम्हाला वेगळ्या वेगळ्या योजना घ्यावं लागेल. हो. सोबतच तुम्हाला घरचे 2 वेगळे सदस्य दाखवावं लागेल. अच्छा. पण जर तुमचा बिझनेस ऍक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग आहे, तुमचा बिझनेस खूप चांगला आहे, त्याच्यामध्ये कुठेही काही अशी शंका नाही आहे जे बँकेला खटकेल,
तर हा. तुम्ही तो चांगल्या पद्धतीने बँकेला फंड रेज करू शकता. तुम्ही बँक तुम्हाला चांगल्या पद्धतीने फंड देईल. बर. फक्त तुम्हाला बँकेला तुम्हाला तसं रेकमेंड करावं लागेल ना. हो हो हो. म्हणजे तुमचा अर्थात व्यवहार चांगला पाहिजे बँकेत, बिझनेसचाही. बँकिंग व्यवहार तुमचा चांगला पाहिजे. बँकेसोबत तुमचं कम्युनिकेशन तसं पाहिजे. इन केस तुमचा बँकिंग व्यवहार नसेल, तुम्ही एकदम काय म्हणतात एकदम फ्रेश कॅन्डिडेट असाल बँकेच्या बाबतीत, तर तुम्हाला मग काय करावं लागेल की बँकिंग सोबत जे डॉक्युमेंटेशन तुम्ही करता, कागदपत्रांचा व्यवहार आणि व्यवसाय संदर्भात असेल तुमचं नॉलेज, याच्या बेसिसवर तुम्हाला फंड रेज करून घ्यावं लागेल. म्हणजे एक्सपिरियन्स पाहिजे कमीत कमी. एक्सपिरियन्स पेक्षा तुमचं ते जे स्किल आहे ते तुम्ही मांडू शकले पाहिजे ना. तुम्हाला की व्यवसायात काय नॉलेज आहे, बरोबर तुमचा व्यवसाय एक्सप्लेन करू शकले पाहिजे. बरोबर. त्यानंतर तुमचा जो व्यवसाय तुम्ही सांगत आहात बँकेला, तो तुम्ही जो टाकला तो ऍक्च्युअल मध्ये वायबल आहे, त्या व्यवसायाबद्दल तुम्हाला पुरेशी माहिती आहे, त्याच्यामध्ये होणारा जो तोटा आहे त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण तयारी केली आहे की तुम्ही तो कसा कव्हर करणार. कारण बँकेला सगळ्यात जास्त भीती हेच असते नवीन माणसाची की तो व्यवसाय टाकेल, 2 दिवस चालवेल आणि मग बंद करून देईल. आणि हे जिवंत उदाहरण आहे. आपले शक्यतो मराठी काही वर्ग व्यवसायात जातो, तो 2 लालची पुढे जातो. एक तर तो सबसिडीची लालच घेण्यासाठी जातो, किंवा बँकेतून व्यवसायाच्या नावानं कर्ज घेतो, घर बांधेल किंवा अजून काही करेल, आणि जेव्हा रिपेमेंटचा टाइम येतो तेव्हा तो रिपेमेंट करू शकत नाही. त्या टाइमला बँकेच्या मॅनेजरवर ते प्रकरण सगळं येतं आणि मॅनेजरची नोकरी धोक्यात असते. त्यामुळे मग बँक मॅनेजर विचार करतो तुम्हाला लोन देण्यासाठी. आणि आपलेच काही उदाहरणं आहेत, जिवंत उदाहरणं आहेत, ज्यांनी व्यवसाय टाकले, 4 महिन्यात बंद केले, आणि त्यामुळे काय होतं मग ती जी संपूर्ण ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटीज बँकेच्या लेवलवर निगेटिव्ह मध्ये जाते त्या एका उद्योजकामुळे. त्याच्यामुळे बाकीच्या उद्योजकांचं नुकसान होते. तुम्ही जर बघाल की काही कम्युनिटी आहे, स्पेशल कम्युनिटी, ते त्यांच्या व्यवसाय संदर्भात खूप प्रॉम्प्ट आहे. जसं मारवाडी असेल, सिंधी कम्युनिटी असेल, हे लोक व्यवसायासाठी खूप डेडिकेटेड आहे. ते सगळं करतील पण व्यवसायासोबत धोका नाही करत. ते फंड घेतील बँकेकडून व्यवसायासाठी, तर व्यवसायालाच लावेल आणि त्याला शेवटपर्यंत व्यवसायच करत राहील. ते घाटा लागो नफा हो, घाटा लागला तर ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतात, एकमेकाला घेऊन कव्हर करतात, पण कव्हर करतात बँकेला असं दाखवत नाही की आम्ही घाट्यात आलो म्हणून. बँकेला दाखवत नाही. बँकिंग तुम्ही जेवढं बँकिंग तुमचा व्यवहार स्ट्रॉंग ठेवाल तेवढं तुम्हाला बँक स्वतः लोन देते. सुरुवातीला तुम्ही 5 लाख लोन घेतलं असेल, बँकिंग व्यवहार चांगला ठेवला, कमी वेळात तो तुम्ही क्लिअर केलं, तर बँक तुम्हाला स्वतःहून 10 लाख घेण्यासाठी मजबूर करते. फोन करते तुम्हाला, सर घ्या, आम्ही तुम्हाला 10 लाख देऊ, वाढून देऊ. किंवा तुम्ही सीसी लोन घेतलं असेल तर सीसी साठी तुम्हाला बँक, तुमचं सीसी चांगलं चालू आहे, तुमचे सगळे व्यवहार सीसी मधून चालू आहे, तर बँक स्वतःच तुम्हाला म्हणेल, सर तुमची सीसी रिन्युअल साठी आली, तुम्हाला सीसी वाढून देऊ का. म्हणजे बँकिंग जोपर्यंत तुम्ही स्ट्रॉंग करत नाही तोपर्यंत बँक सुद्धा तुम्हाला लोन देत नाही. सर हे मला एक क्वेश्चन होता, जो आपला नवीन स्टार्टअप व्यवसाय असला तर याच्यामध्ये पण आपल्याला आपलं ITR फाईल करावंच लागते का, की काही त्याच्यामध्ये आपल्याला जुना असो, तुमचा ITR जो आहे हा तुमचा एक प्रकारचं तुम्ही केंद्र शासनाचे चांगले तुम्ही ग्राहक आहात असं सिद्ध करते. ITRच्या माध्यमातून तुमचा व्यवहार चांगला आहे असं तो एक प्रकारे दर्शवले जाते. तुम्ही चांगल्या प्रकारचे नागरिक आहात असं दर्शवले जाते. त्यामुळे ITR कुठल्याही कंडिशनला तुम्ही देत राहा. ITR ला असं हे नाही आहे की ITR मी या व्यवसायासाठी दिला पाहिजे, त्या व्यवसायासाठी दिला पाहिजे. तुमचा अर्निंग सोर्स आहे, तुम्ही ITR भरा, नीलचा भरा, किंवा मग तुम्ही उत्पन्न दाखवा त्याच्यामध्ये, पण ITR तुम्ही दाखवा बँकेला. कारण की लोन मागत असताना बँक तुम्हाला ITR विचारते की ITR आहे की नाही आहे, तर तुम्हाला ITR असणे खूप गरजेचं आहे. धन्यवाद सर. ओके. त्यानंतर आपण आता जे आहे ते पुढच्या योजनेकडे जाऊया आपण. सेकंड योजना जी आहे ती योजना आहे स्टार्टअप इंडिया. स्टार्टअप इंडिया मध्ये जे आहे ते सगळ्यात जास्त नवीन व्यवसायासाठीच प्राधान्य आहे. मुद्रामध्ये पण नवीन योजनेसाठी प्राधान्य आहे, पण तुम्ही तुमचा चालू व्यवसाय सुद्धा तुम्ही दाखवू शकता की
की सर माझा हा व्यवसाय मला वाढीव करण्यासाठी मला लोन पाहिजे, त्यामुळे तुम्हाला मुद्रामध्ये प्राधान्य आहे. तर स्टार्टअप इंडियामध्ये जे आहे, स्टार्टअप इंडिया असेल किंवा मेक इन इंडिया असेल, याच्यामध्ये दोन्ही योजनांमध्ये जे आहे ते तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीच कर्ज मिळते. या योजनांमध्ये जे आहे तुम्हाला फंड चांगला मिळतो. स्टार्टअप इंडिया याच्यामध्ये तुम्हाला MSME डिपार्टमेंट हेल्प करते. स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया या ज्या योजना आहे त्या बँकेच्या माध्यमातून तर तुम्हाला स्टार्टअप योजनाबद्दल मी आता डिटेल देतो. त्याचं एक हँडबिल जे आहे ते शेअर करतो. एक मिनिट. स्टार्टअप इंडिया जे आहे या योजनेचा जो उद्देश होता, मुख्य उद्देश जो आहे तो नवीन जितके काही व्यवसाय आहे ज्यांना कमी फंड मध्ये ज्यांना व्यवसाय स्टार्ट करायचा आहे आणि ज्यांच्या नवीन नवीन संकल्पना आहे त्या सगळ्या या स्टार्टअप इंडियामध्ये मोडल्या जातात. ज्याच्यामध्ये बँकेला आपण अर्ज करू शकतो. बँकेकडे जाऊन आपण या योजनेची माहिती त्यांना आपण विचारू शकतो आणि स्टार्टअप इंडियासाठी बँकेकडे जाऊन अर्ज करायचा. या योजनेचा मिळणारा लाभ आहे तो लाभ आहे आपल्यासाठी आर्थिक सहाय्य आणि कर सवलत. त्यामध्ये जे आहे आपल्याला 3 वर्षासाठी आयकार DPIIT कडून आपल्याला प्रमाणित स्टार्टअपसाठी 3 वर्षासाठी करमुक्त म्हणजे टॅक्स आपल्याला याच्यामध्ये मिळतो. म्हणजे आपल्याला जो टॅक्स लागतो तो लागत नाही. बॉटल लावू के अंदर से. त्यानंतर आपल्याला स्टार्टअप मध्ये 10 कोटीपर्यंत आपल्याला याच्यामध्ये फंड उपलब्ध करून देण्याची एक नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपली जी गॅरंटी आहे ती क्रेडिट गॅरंटी घेतली जाते. त्याच्यानंतर आपल्याला 50 लाखापर्यंत आपल्याला याच्यामध्ये तरतूद आहे अजून सोबतच. त्यानंतर सगळ्यात इझी कंडिशनमध्ये ही जी आहे स्टार्टअप योजना जी आहे ती इम्प्लिमेंट केल्या जाते. याच्यामध्ये खूप काही बँकेकडे असं की मी जाऊ आणि मला खूप लोड येईल मला बँकेकडे असं काही होत नाही. कमी याच्यात त्याला जास्त, कारण की ही योजना जी आहे याच्यावर सगळ्यात जास्त फोकस केला जाते. या योजनेचं जे आहे उद्दिष्ट जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे पूर्ण कधी होत नाही, साध्य होत नाही. बँकेकडे याचं टार्गेट जे आहे ते पेंडिंगच असतं. त्यामुळे